दोन लग्न म्हणजे तुम्हाला दोन विवाह रेषा असतील म्हणून ते दोन विवाह सांगितले. न्यूमरॉलॉजी सोडून किंवा ॲस्ट्रॉलॉजी सोडून पामिस्ट्रीकडे का यावं किंवा मी हात का दाखवावा एखाद्याला. जुळ्या मुलांचा तर फक्त काही 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावरती जन्म असतो. त्यांची तर जागा पण सेम असते. मग त्यांचं भविष्य का वेगळं असतं. पण जेव्हा तुम्ही हात बघता तुम्ही 2 लोक समोर आणा नाहीतर 200 लोक समोर आणा, हातांच्या रेषा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. त्यामुळे हे खूप जास्त पर्सनलाइज्ड आहे. काय काय दिसतं आपल्या हातामध्ये, कुठल्या कुठल्या रेषा असतात. तर हातावरती मुख्य रेषा 5: आयुष्य रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, भाग्य रेषा आणि विवाह रेषा. तर ते काही लोक म्हणजे हात बघितला की तू करोडपती होणार वगैरे सांगतात, ते कशावरून. आता काय घडणार आहे हे ग्रह दाखवतात, कधी घडणार आहे हे रेषा दाखवतात. राजकारणात जायचं असेल तर हे पुरुषांचा उजवा हात बघितला जातो आणि बायकांचा डावा हात. बरं. यात कितपत तथ्य. करंगळी ज्यांची वाकडी आहे अशा लोकांना स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही. लग्न कधी होणार हे कळतं. सर, लग्न कधी होणार, कधी केलं पाहिजे, लग्न टिकणार आहे की नाही हे सुद्धा कळतं. ते घटस्फोट हा हातावरती कधीही लिहिलेला नसतो. कुंडलीसोबत हात पण बघितला पाहिजे का. माझं म्हणणे दोन्ही बघितलं तर उत्तम. की संतती होणार आहे की नाही हे दोघांचा हात बघून कळतं. कधी होणार आहे हेही कळतं. बिझनेसला घेऊन काय काय दिसतं तुमच्या हातावर. सर्वात पहिले तर प्रॉपर्टीशिप करावी की जॉईंट व्हेंचर करावं की करू नये हे कुठं दिसतं. किंवा हे हातावरती कुठेही असलं तरी वाईटच. हात बघितल्याबरोबर तुझ्या हातात राजयोग आहे म्हटलं जातं बऱ्याचदा. बरोबर. काय असतो तो राजयोग. हातावरती काही चिन्ह असतात सर, म्हणजे इथे दिसतात तर काही गोल, मग त्याला शंख, चक्र, गदा असं काहीतरी म्हटलं जातं वेगवेगळं. असं त्या चिन्हांचा काय अर्थ असतो. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे प्रद्योत पेंढारकर सर आणि ते एक पामिस्ट आहेत, म्हणजे हस्तरेषा तज्ज्ञ. हस्तरेषा तज्ज्ञ म्हटल्याबरोबर आपल्या मनात खूप सारे प्रश्न येतात की आपला हात आणि त्यावर ज्या उमटलेल्या रेषा आहेत जन्मताच, त्यांचा आणि आपल्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा काही संबंध असतो का. खूप काही असतो असं सरांचं म्हणणं आहे आणि त्याच विषयावरती आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे. मुळात पामिस्ट्री काय आहे, हातावरच्या रेषांचा अर्थ काय असतो, चिन्हांचा अर्थ काय असतो, येणारे तीळ ते निघून जातात किंवा काय घडामोडी घडतात आणि त्याचा संबंध आपल्या हातांच्या रेषावरती कसा असतो, हाच मुळात आपला पॉडकास्ट आहे. परंतु आज जे महत्त्वाचे विषय आपण या पामिस्ट्रीच्या माध्यमातून घेणार आहोत ते आहेत लग्न. म्हणजे आजकाल लग्न होणं एक तर दुष्कर झालेलं आहे, ते टिकणं त्याहून अधिक दुष्कर झालेलं आहे. डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर त्याचा हस्तरेषेशी काय संबंध आहेत किंवा कशा पद्धतीने त्याचे उपाय वगैरे केले जाऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वाईव्ह करण्यासाठी लागतो पैसा, तो येतो नोकरी किंवा बिझनेसमधून. तर बिझनेस आणि नोकरी या प्रमुख 2-3 विषयावरती आज आपण पामिस्ट्रीच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. आणि अर्थातच हा पॉडकास्ट पुढे सक्सेसफुली रन होईल याची मला खात्री आहे, कारण ऑफ कॅमेरा जेव्हा मी प्रद्योत सरासोबत बोलत होतो तेव्हा त्यांच्या ज्ञानाची झलक मी पाहिली. तीच तुम्ही अख्खा पॉडकास्टभर पाहाल. शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा. तुम्हाला शेवटी अशा बऱ्याच काही व्हॅल्यूज मिळतील, बरेच असे काही गुपितं म्हणा, सिक्रेट्स म्हणा ओपन होतील जे तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरतील. तर जास्त वेळ घेत नाही, सरळ वळूयात आजचे आपले प्रेस्टिजियस गेस्ट प्रद्योत पेंढारकर सर आणि बघूयात आज आपल्याला आपल्याच हाताविषयी नवीन काय माहिती ऐकायला मिळते ते. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती आपलं. आज राजमंचावरती तुमचा डेब्यू आहे, पहिला पॉडकास्ट आहे. अर्थातच इथून पुढे होणार आहेत, परंतु माझ्या प्रेक्षकांसाठी तुमचं अगदी थोडक्यात जर इंट्रोडक्शन तुम्ही सांगितलं की म्हणजे हे कधीपासून करता, काय करता, तर आपण पुढे मुक्त चर्चा करू शकतो. सर, 2014 साली बेसिकली मी पामिस्ट्री शिकायला सुरुवात केली. ओके. 2014 ते 2017 हे 3 वर्ष मी पामिस्ट्री शिकलो आणि 2017पासून मी या क्षेत्रात आहे. आत्तापर्यंत जवळपास एक 4-5 हजार लोकांचे हात बघून झाले असतील. माझ्या एक 4 ते 5 बॅचेस झालेले आहेत ज्याच्यात मी शिकवलेलं आहे. मी क्लासेस पण घेतो याचे. इथे जकातदार सरांची एक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यात मी ॲज अ पामिस्ट टीचर म्हणून पण आहे. सो असं मी पामिस्ट्रीची ही माझी जर्नी चालू आहे. 2017 ते आज 2026 गेले 9 वर्ष माझी प्रॅक्टिस चालू आहे. चिंचवडला आपलं ऑफिस आहे, तिथे मी असतो. साधारणतः काय होतं की बऱ्याचदा
जे आपण हातावरती पाहण्याचा प्रयत्न करतो किंवा पाहतो असं म्हणू शकतो आपण. तर तेच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण तेच पाहिलं जातं, न्यूमरॉलॉजीसुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये असे खूप मॉडर्न सायन्सेस आलेले आहेत, हे सगळं प्रिडिक्ट करणं किंवा काही गोष्टी सांगणं हे सगळं सुरू झालेलं आहे. बरोबर. तर मला एखादा व्यक्ती मी न्यूमरॉलॉजी सोडून किंवा ॲस्ट्रॉलॉजी सोडून पामिस्ट्रीकडे का यावं किंवा मी हात का दाखवावा एखाद्याला? सर, प्रत्येक शास्त्राला काहीतरी लिमिट्स आहेतच. अगदी पामिस्ट्रीला पण आहेत किंवा कुंडलीला पण आहेत किंवा न्यूमरॉलॉजीला पण आहेत. तर कुंडली आणि न्यूमरॉलॉजीचा सर मेजर प्रॉब्लेम काय होतो? आपण एक उदाहरण घेऊया. आत्ता तुम्ही पुण्यात बसले आहेत, आज आहे 3 तारीख आणि आत्ता वाजलेत साधारण 12:30 वाजता 3 तारखेला पुण्यामध्ये किती मुलं जन्माला आले असतील? पर्टिक्युलर पुण्यात शेकडो पकडू शकतो आपण. आपण पुणे 100 किंवा पुण्याच्या आजूबाजूला. आपण 100च पकडूया. त्या 100च्या 100 लोकांचं भविष्य सेम असेल? नाही, अर्थातच नाही. पत्रिका तर सेम आहे. कारण त्या पत्रिकेला काय लागतं? जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्मदिनांक हे तिन्ही पण सेम आहे. मग पत्रिका सेम असायला पाहिजे. मग पत्रिका सेम असायला पाहिजे तर भविष्य पण सेम असायला पाहिजे. पण तसं होत नाही. जे की नसतं, शक्यच नाही. बरं, हे सोडा. जुळी मुलं, जुळ्या मुलांचा तर फक्त काही 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावरती जन्म असतो. त्यांची तर जागा पण सेम असते, आई वडील सेम, सगळंच सेम आहे. मग त्यांचं भविष्य का वेगळं असतं? या उलट तुम्ही न्यूमरॉलॉजी म्हणलात, आपण न्यूमरॉलॉजीचं बघू. सेम न्यूमरॉलॉजी काय असतं? आजच्या तारखेला जे जन्मले त्यांचा भाग्यांक आणि मुलांक सेम आहे. मग ते कुठेही जन्माला येऊ देत. मग जगभरात आज किती मुलं जन्माला आली असतील? लाखो, करोड. मग ते लाखो करोड सगळ्या मुलांचं भविष्य सेम आहे? नाही. मग बेसिकली काय आहे, माझं म्हणणं न्यूमरॉलॉजी असेल किंवा ज्योतिषशास्त्र असेल, कुंडली असेल, हे शास्त्र आहेत का? खूप चांगले शास्त्र आहेत. पण त्याला काही लिमिटेशन्स आहेत. ते पर्सनलाइज नाही होत. म्हणजे सिंह राशीत कमीत कमी 1 लाखो लोक असतील. सिंह राशीचं भविष्य 12 राशी आहेत. बरोबर, 12च राशीत आणि एवढी लोक आहेत. त्यामुळे लाखो लोक सिंह राशीचे आहेत. त्यांचं आजचं भविष्य सेम नाही होऊ शकत. पण जेव्हा तुम्ही हात बघता, तुम्ही 2 लोक समोर आणा नाहीतर 200 लोक समोर आणा, हातांच्या रेषा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. असं कधीच होत नाही की 2 लोकांच्या हाताच्या रेषा सेम आहेत. त्यामुळे हे खूप जास्त पर्सनलाइज्ड आहे. म्हणजे तुमच्याबद्दल तुमचं डेस्टिनी काय लिहून ठेवलेली आहे ते हातातनं खूप जास्त डिटेल कळतं. म्हणून मला हे शास्त्र जास्त आवडलं. ओके, खूप छान सर. म्हणजे जगात कोणाचाच हात दुसऱ्यासोबत मिळत नाही. त्याच्या हाताच्या रेषा म्हणजे आपण म्हणतो ना थंब प्रिंट्स, हे जगात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर. मग त्याच्यानुसार प्रत्येकाचं हे शास्त्र देखील वेगवेगळं. प्लस अजून एक सर तुम्ही बघा, जर कुंडलीला मेन 3 गोष्टी लागतात: जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मदिनांक. आता ती जन्मवेळ जी आहे ती कुठली? म्हणजे बाळाला गर्भातनं बाहेर काढलेल्याची वेळ, का नाळ कापलेल्याची वेळ, का बाहेर आणून दिलेल्याची वेळ? त्याच्यात नाही म्हटलं तरी 10 ते 15 मिनिटाचा फरक पडतोच सगळ्यामध्ये. 1-2 मिनिटाचा तर पडतोच ना कुठे. मग तो वेळ कुठे गेला? मग तुमची पत्रिका ॲक्युरेट बनणार कशी? आता मी माझ्या मुलाचा जन्म माझ्या बायकोनी जेव्हा म्हणजे जन्म दिला बाळाला, तेव्हा तिने जी घड्याळात वेळ बघितली होती ती होती 4:44 आणि मला बाहेर आल्यानंतर सांगितलं होतं ती 4:50. मग 4:44 घ्यायची का 4:50 घ्यायची? 6 मिनिटाचा डिफरन्स. 6 मिनिटाचा डिफरन्स. आणि आत्ता हे मॉडर्न झालेलं आहे त्यामुळे ॲटलिस्ट वेळ आहे. पण जे जुने लोक माझ्याकडे येतात ते सांगतात पौर्णिमेला जन्म झाला होता. पौर्णिमेला किती वाजता, कुठे, काही नसतं माहिती. किंवा बऱ्याचदा तर क्लायंट येतात 6 तारखेला रात्री 12 वाजता जन्म झाला होता, ते 6 तारीख पकडायची का 7 तारीख पकडायची? हे लिमिटेशन्स खूप जास्त पत्रिका आणि न्यूमरॉलॉजीला आहेत. तेच तुम्ही हातामध्ये या, मला जन्मतारीख लागत नाही, जन्म वेळ लागत नाही, जन्म ठिकाण लागत नाही. माणूस जर्मनीमधला असू देत, जपानमधला असू देत, अमेरिकेतला असू देत, भारतातला असू देत, युनिव्हर्सल, मला काही फरक पडत नाही. सगळ्यांचे हात सेम आहेत, म्हणजे रेषा सेम असतात. त्यामुळे प्रेडिक्शन हे तसं ठरतं. रेषा सेम म्हणजे आयुष्य रेषा, मस्तक रेषा, त्याच रेषा आहेत. ओके ओके, बरं, त्याच्यावरतीच येऊयात. काय काय दिसतं आपल्या हातामध्ये, कुठल्या कुठल्या रेषा असतात प्रमुख? सर, हातावरती मुख्य रेषा 5. ओके. आयुष्य रेषा, मस्तक रेषा, हृदय रेषा, भाग्य रेषा आणि विवाह रेषा. या 5 मुख्य रेषा ज्या प्रत्येकाच्या हातावरती असतात. आणि बाकी मग रवी रेषा येते, बुध रेषा येते, त्याच्यानंतर शुक्र कंकण येतं, शनिवलय येतं, असे बरेच प्रकार मग त्याच्यामध्ये आहेत. पण मुख्य रेषा या 5. आता त्याच्यावरनं काय काय बघितलं जातं, तर आयुष्यावरनं तुमच्या आयुष्यातले चढउतार बघितले जातात, तुमचं आरोग्य बघितलं जातं, कोर्ट केस काही आहे का, तुरुंगवास आहे का, हे सगळं आयुष्य रेषेवरनं बघितलं जातं. तुरुंगवास आहे का?
हो, तुरुंगवास आहे का हे हातावरनं कळतं. हातावरती एक चिन्ह असतं. आता मध्येच माझ्याकडे एक क्लायंट आले होते. त्यांचा हात बघत असताना मी त्यांना विचारलं की तुमच्या 34व्या वर्षी काही लिगल गोष्टी काही झाल्या होत्या का? 7 वर्ष आत होता तो माणूस. अच्छा. आणि ते खूप क्लिअर कळतं. सो हातावरनं आयुष्य रेषेवरनं ह्या गोष्टी कळतात. मस्तक रेषेवरनं काय कळतं तर मस्तक रेषेवरनं कळतं तुमची बुद्धी किती आहे, तुम्ही एखादी गोष्टीची प्रोसेसिंग कशी करणार आहात. कुठे असते मस्तक रेषा? मस्तक रेषा म्हणजे ही जी आडवी गेलेली आहे ओके. ती मस्तक रेषा. हां हां. ही आयुष्य रेषा, ओके. ही मस्तक रेषा. मस्तक रेषेवरनं कळतं तुम्ही शिक्षण किती घेणार आहात, तुम्ही शिक्षण काय घेणार आहात, तुम्ही लॉजिकली विचार करणार आहात का तुम्ही फक्त पाठांतरावरती करणार आहात. आता बऱ्याचदा तुम्ही बघा 10वीमध्ये मुलाला खूप चांगले मार्क असतात, पण 12वी जेव्हा तो PCM घेतो तेव्हा तो गडबडतो. का होत असेल असं? म्हणजे मुलगा तोच आहे, 10वीत अभ्यास केलेला आहे, 12वीत का नाही झालेला? कारण 10वीपर्यंत हे सगळं पाठांतर असतं आणि 12वीत सगळं लॉजिक. संगत वगैरे काही लागली? हे बघा संगत वगैरे आहेच आहे, पण एवढा डिफरन्स म्हणजे आता मागच्याच आठवड्यात माझ्याकडे एक क्लायंट आले होते, त्याचं 10वीमध्ये 78% आणि 12वीमध्ये 58%. त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे खूप जास्त जड जात होतं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिक्स हे सगळं लॉजिक आहे. ओके. आणि त्याला लॉजिक लावता येत नव्हतं, त्याला पाठांतर खूप छान जमत होतं. मग अशा वेळेस त्यांनी पुढची कुठली स्ट्रीम घेतली पाहिजे हे सगळं आपल्याला आयुष्यरेषा, मस्तकरेषा आणि भाग्यरेषा याचं कॅल्क्युलेशनवरनं कळतं. बरं. आता भाग्यरेषा काय सांगते तर भाग्यरेषा तुमच्या हातात पैसा किती आहे, तुम्ही जॉबनी पैसे कमवणार आहात, तुम्ही गव्हर्नमेंट जॉब का बिझनेस या 3पैकी काय करणार आहात हे भाग्यरेषा सांगते. चौथी आहे ही हृदयरेषा. हृदयरेषेवरनं कळतं की तुम्ही लोकांशी कसे वागणार आहात, तुमचा स्वभाव कसा असणार आहे, तुम्हाला हृदयाचे काही त्रास आहेत का, हे सगळे हृदयरेषेवरनं कळतात. आणि सर्वात शेवटी येते विवाहरेषा. विवाहरेषेवरनं कळतं विवाह कधी होणार आहे, प्रेमविवाह होणार आहे का, म्हणजे अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज ते कळतं. त्याच्यानंतर विवाह टिकणार आहे का, विवाहानंतर काही अडचणी आहेत का, या सगळ्या गोष्टी विवाहरेषेवरनं कळतात. सो ह्या 5 रेषांवरनं. आणि मी काय म्हणतो की कुठल्याही एक रेष हे सगळं सांगू शकत नाही. अच्छा. रेषांचं कॅल्क्युलेशन म्हणजे कॉम्बिनेशन या गोष्टी सांगतात. आता हातावरती ग्रह पण आहेत काही, इथे गुरु आहे, इथे शनी आहे, रवी आहे, बुध आहे, इथे शुक्र आहे, इथे चंद्र आहे. आता काय घडणार आहे हे ग्रह दाखवतात, कधी घडणार आहे हे रेषा दाखवतात. ओके. म्हणजे जर तुमचं गुरुचं बोट वाकडं आहे तर तुमची आर्थिक फसवणूक होणारच होणार. म्हणजे पहिलं बोट हे जे बोट आहे हे गुरुचं बोट, हे जर वाकडं असेल तर तुमची फसवणूक होणारच होणार, तुमच्यावरती खोटे आरोप लागणार. मी अशा लोकांना सांगतो. वाकडं म्हणजे कसं असतं? हे वाकडं असतं असं. अच्छा. हां हां, वाकडं असतं किंवा ह्या शेजारचं जे बोट आहे मधलं बोट त्याच्या पहिल्या पेरापर्यंतच ते खाली असतं. ओके. छोटं असतं खूप जास्त. अशा वेळेस मी त्या लोकांना सांगतो, छोटं असलं तर तेच सांगतो मी त्या अशा लोकांना सांगतो की तुमच्या हातात 3 गोष्टी होऊ शकतात. एक तर आर्थिक फसवणूक होऊ शकते, खोटे आरोप लागू शकतात, नाहीतर तुमची सगळी कामं अडकू शकतात. तुम्ही कधीही कोणाकडेही इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्या लिगल गोष्टी चेक करा. पार्टनरशिपमध्ये धंदा करू नका. सो ह्या गोष्टी त्यांना ठामपणे सांगितल्या जातात. आता शनीचं बोट आहे मधलं बोट जर वाकडं असेल तर अशा लोकांना, जर स्त्रिया असतील तर गायनेकॉलॉजिकल त्रास हे असतातच असतात. ओके. आणि जर पुरुष असेल तर पोटाचे, स्त्रियांना पोट किंवा गायनेकॉलॉजिकल आणि पुरुषांना पोटाचे त्रास असतात. प्लस शनी म्हणजे काय तर साठवणूक. मग साठवणूक कशाची असते तर पैशाची पण असते. मग ज्यांचं बोट वाकडं आहे अशा लोकांच्या हातात कधीच पैसा टिकत नाही, कितीही येऊ देत पण पैसा टिकत नाही. ओके. आता मध्ये क्लायंट आला होता, त्यांच्या शनीच्या बोटावर इथे तीळ होतं आणि त्यांना किडनीचे त्रास चालू झाले होते. म्हणजे जेव्हा एखादा तीळ येतो आणि जातो, तो कुठे येतोय त्याच्यावरती त्याचं काय त्रास देणार आहे, तो किती काळासाठी त्रास देणार आहे ते सगळं ठरतं. म्हणजे शनीचं बोट हे पोटासाठी आहे. त्याला ते तीळ आला म्हणजे त्याचा काहीतरी विकार झाला तर किडनीचा त्रास. ओके. आता हे जे बोट आहे रवीचं, तिसरं बोट, ते आहे रवीचं बोट. रवी काय देतो तर मानसन्मान देतो. आणि रवीचं बोट जर वाकडं असेल तर मी त्यांना सांगतो तुम्हाला कायम मानसन्मानात कमतरता असणार आहे, तुम्हाला योग्य तो मानसन्मान मिळणार नाहीये. राजकारणात जायचं असेल तर हे बोट कंपल्सरी चांगलंच लागतं. चांगलं म्हणजे सरळ आणि लांब. म्हणजे आता हे जर बोट तुम्ही बघितलं तर ही 2 बोटं बघा, ही जवळपास सेम आहे, ही सेम असायला पाहिजे. तुमचं एखादं छोटं असेल तर ते तुम्हाला कमी मिळतं आणि एखादं जास्त असेल तर त्याचं जास्त. ओके. आता रवीचं बोट ज्यांचं मोठं असतं ना त्यांना इझी मनी खूप जास्त आवडतो. आता रवीचं बोट जेव्हा वाकडं होतं तेव्हा मी मगाशी सांगितलं की मानसन्मान कमतरता, पण त्याचबरोबर डोळ्याचे किंवा हृदयाचे त्रास हे देतं. आता सर्वात शेवटी येतं बुधचं. बुध म्हणजे वाचा आणि व्यापार. आता
तुमच्या सगळ्या प्रेक्षकांनी चेक करा, ज्यांची करंगळी वाकडी आहे, करंगळी आणि हे बोट खूप जास्त वेळा वाकडं असतं. करंगळी ज्यांची वाकडी आहे अशा लोकांना स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, त्यांना स्वतःची मतच मांडता येत नाही. आणि बुध म्हणजे वाचा आणि व्यापार. अशा लोकांना स्वतःची मतं मांडता येत नाही, त्याच्यामुळे त्यांचं क्रेडिट कायम दुसरे लोक घेऊन जातात. अच्छा. त्यामुळे ह्या गोष्टी हातावरनं खूप क्लिअर करतात. हे कशाचं असतं? हे जे आहे हे बेसिकली सर अंगठा हा सर्वात जास्त पूर्ण वेगळा आहे. याच्यात पहिला जो हे आहे सांधा, त्याच्यामध्ये प्लॅनिंग कळतं आणि दुसरा जो आहे त्याच्यात एक्झिक्युशन कळतं. म्हणजे बऱ्याचदा लोक म्हणतात मी खूप वेळ ठरवतो पण मला करताच येत नाही. त्या लोकांनी चेक करावं, वरचं खूप क्लिअर असेल आणि खालच्या याच्यात खूप आडव्या रेषा असतील. ओके. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग खूप चांगलं पण एक्झिक्युशन खराब आहे. याच्या उलटं बऱ्याचदा लोक म्हणतात मी काय ठरवत नाही पण गोष्ट करूनच दाखवतो. त्यांचं वरच्या याच्यामध्ये खराब असतं आणि खालचा जो सांधा आहे तो खूप क्लिअर असतो. म्हणजे माणूस काय काम करणार आहे, तो कसं करणार आहे, तो एक्झिक्युशन कसं करणार आहे, का तो प्लॅनिंगच करणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला हातावरनं कळतात. बरं, आता हे युनिव्हर्सल आहे, म्हणजे आता समजा जसं सांगितलं तुम्ही जे कॅरेक्टरिस्टिक आता या थंबमध्ये सांगितले तसं जर दुसऱ्या त्या व्यक्तीमध्ये असेल तर त्याचा स्वभाव तसंच निघण्याचे किती चान्सेस आहेत? 100%. 100%. येस, म्हणजे ते रूलच आहेत. जसा थंब रूल आहे तसा हा रूल आहे. त्यामुळे जर तसं असेल तर तसंच आहे. फक्त आता पोटाचे त्रास, जसं मी सांगितलं, पोटाचे त्रास असणार हे 100%, पण कधी होणार ते आयुष्यरेषेवर कळणार. अच्छा. म्हणजे त्याला काय आयुष्यभर पोटाचे त्रास नसणार, पण कधी होणार हे आयुष्यरेषेवर कळणार. किंवा फॉर आयुष्यरेषा म्हणजे ही जी उभी असते खाली आलेली होती. आता हे गुरुच आहे, हे म्हणजे डोकं दाखवतं. आता मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आलं होतं, त्यांच्या मस्तक रेषेला य होता. मी त्यांना सांगितलं डोकं जरा सांभाळून, तुम्हाला 2 गोष्टी होऊ शकतात आणि त्यांच्या इथे पण तीळ होता. त्यांना मी सांगितलं होतं मायग्रेन होऊ शकतो. जेव्हा मस्तक रेषेला यव असतो, यव म्हणजे गव्हाच्या आकाराचा एक हे असतो, जेव्हा यव असतो तर अशा व्यक्तींना मायग्रेन असण्याचे चान्सेस 99% जास्त असतात. मी त्यांना सांगितलं डोक्याची काळजी घ्या, काहीतरी लागू शकतं किंवा काहीतरी त्रास होऊ शकतो. त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला होता, इथे जवळपास 11 टाके पडले होते. आणि काय झालं होतं तर गाडीत मागे बसल्या होत्या, त्या पुढे पण नाही, मागे बसल्या होत्या, खड्ड्यातनं गेलं आणि वरती हँडल असतं ना आपण गाडीत ते धरतो, ते लागलं आणि इथं त्यांना ते 11 टाके पडले. बरं, म्हणजे हे तुम्ही सांगितल्याच्या नंतर झालं? आधीच झालं होतं. मी त्यांना म्हणलं होतं डोक्याची काळजी घ्या, काहीतरी त्रास होऊ शकतात. ते म्हणे सर झालंय. सो कधी होणार आहे हे आयुष्यरेषा सांगते, काय होणार आहे ते बोटं सांगतात, बोटं आणि त्यांच्या खालचे ग्रह सांगतात. बरं, मी फार पूर्वी माझा हात दाखवला होता एकाला, तर त्याने सांगितलं की तुमचे 2 लग्न होणार आहेत आणि तुम्हाला जुळी मुलं होणार आहेत. ते कशाहून सांगितलं असेल त्याने? सर आता सर्वात पहिले तर संततीचं जे असतं, संततीचं एकाच्या हातावरनं सांगता येत नाही. तुम्हाला जर कोणी म्हणलं तुमचा हात बघून तुम्हाला जुळी मुलं होणार आहेत, मग तो खोट आहे, पूर्ण खोट आहे. संतती होणार आहे का? त्यावेळेस माहीत पाहिजे होतं. संततीचा योग आहे का हे हातावरनं कळतं. अगदी ना, ते दोघांना होणार आहे ना. पण तुमच्या हातावरती योग आहे म्हणून संतती होईलच असं नाही होत सर. कारण पार्टनरच्या हातात पण योग असावा लागतो. समजा पार्टनरच्या हातात काही प्रॉब्लेम आहे, अगदी याच्यावरनं तुम्हाला तुमच्या हातात शुक्राणूंचे काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा स्त्रियांच्या हातात काही मूल होण्यासाठी प्रॉब्लेम आहेत का, ह्या गोष्टी पण खूप क्लिअर करतात. मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आले होते. आता याच्यात सर मेजर प्रॉब्लेम काय असतो, मूल नाही होत म्हणलं की सगळ्या चेकिंग स्त्रियांनाच करायला लावतात. अगदी. पण माझ्याकडे जेव्हा क्लायंट आले की आम्हाला मूल होत नाही आहे, मी हात बघितल्यावर त्यांना विचारलं तुम्ही तुमच्या मिस्टरांचे हात म्हणजे रिपोर्ट चेक केले का, स्पर्म काउंट्स वगैरे चेक केलं का? तेवढे नाही, त्यांच्याकडे आम्ही म्हणजे ते नाही केलेलं. म्हणलं ते करून घ्या, त्याच्यात प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यांनी त्याची ट्रीटमेंट घेतल्यावर मूल झालं. हे तुम्ही कोणाचा हात बघून सांगितलं? दोघांचा हात बघितला. मी सर मूल बघण्यासाठी म्हणजे मुलाचा प्रश्न असेल तर मला दोघांचे हात बघायचेच असतात. म्हणजे मी एकाचा हात बघून सांगत नाही यावर्षी मूल होईल, कारण ते नाही होत, कारण दोघांच्या हातात असावं लागतं. बरोबर सर. विवाहाचं पण तसंच आहे. माझ्याकडे जर एक हात आला तर तुमचं लग्न 27व्या वर्षी होईल, 29व्या वर्षी होईल हे सांगता येतं, पण कोणाशी होईल ते नाही सांगता येत. म्हणजे मला बऱ्याचदा लोक विचारतात की हिच्याशी माझं लग्न होईल का, नाही सांगता येत. जसे लिमिटेशन्स मी मगाशी याला पत्रिकेला आणि याला सांगितले, पामिस्त्रीला पण लिमिटेशन्स आहेतच. कोणाशी लग्न होईल, ती कुठल्या दिशेला असेल, काय हे सांगता येत नाही. तुमच्या हातावरनं फक्त तुमचं आणि तुमचंच सांगता येतं. त्यामुळे कोणी जर म्हणत असेल की ह्या तारखेला हे होईल, अशक्य आणि ते खोटे. बरं, ते जे जुळं मुलाचं आणि 2 लग्नांचं सांगितलं ते कशाहून सांगितलं? 2 लग्न म्हणजे तुम्हाला 2 विवाह रेषा असतील. हो, म्हणून ते 2 विवाह सांगितलं. अच्छा. आणि जुळी संतती म्हणजे 2 उभ्या संतती रेषा पॅरलल असतील म्हणून जुळं सांगितलं.
हे पूर्ण खोटं आहे सर. पण हे होतच का नाही? 2 विवाह रेषा म्हणजे 2 लग्न हे सर्वात मोठं मिथ आहे सर. 99% लोकांना 2 विवाह रेषाच असतात. अच्छा. हां, तुम्ही कोणीही स्वतःचा हात चेक करा, एकापेक्षा जास्तच विवाह रेषा असतात. मला पण आहेत पण म्हणजे 2 लग्न होत नाहीत. बर. विवाह रेषा या फक्त आणि फक्त मिलनाच्या किंवा तुम्हाला होणाऱ्या प्रेमाच्या या रेषा आहेत. त्याचा काय अर्थ असतो मग, ज्या मल्टिपल रेषा असतात तिथे विवाहाच्या? त्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त स्त्रिया बऱ्याचदा आवडू शकतात. नॉट नेसेसरी की ते लगेच अफेअरच असेल. सर्वात महत्त्वाचं आहे, अफेअर बी असू शकेल, अफेअर नसू शकेल म्हणजे आपण बऱ्याचदा काय होतं सर, कोणताही पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत, आयुष्यभर एकच व्यक्ती आवडते असं नाही होत. कोणीच नाही कधीच नाही जगात, असं कोणी असू शकत नाही. त्यामुळे आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दुसरी विवाह रेषा म्हणजे लगेच तुम्ही काहीतरी अफेअरच करणार आहात. ना पुरुष ना स्त्री. आवडू शकतं का? हो, आवडू शकतं. तेच फक्त ती लाईन हातावरती तेच दाखवते, बाकी काही नाही. म्हणून मल्टिपल लोकांना ती लाईन असते. 99% लोकांना म्हणतोय मी. ते जुळ्या मुलांची लाईन असली तर होतातच असं आहे? नाही सर, जुळ्या, माझं तेच म्हणणं आहे की मूल होणारे का हे पहिले दोघांच्या हातात बघावं लागतं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, तुमच्या हातात तुम्हाला जुळं सांगितलं आणि तुमच्या मिसेसच्या हातात समजा त्या वर्षी मुलाचं योगच नसेल तर होणार कुठून? तुम्हाला थोडीच होत. मला तेच म्हणायचं आहे. अगदी. त्यामुळे मूल आणि विवाह या दोन्ही गोष्टी दोघांचे हात बघावे लागतात, मगच त्याचं परफेक्ट प्रेडिक्शन देता येतं. पण ते काही लोक म्हणजे हात बघितला की तू करोडपती होणार वगैरे सांगतात, ते कशावरून? सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकडा, नंबर्स. धनवान होणार, खूप संपत्ती मिळणार. धनवान होणार का हे सांगता येतं, म्हणजे खूप पैसा आहे हातात हे सांगता येतं. हे कशावरून सांगता येतं? 3 गोष्टीचं. एक तर तुमची भाग्यरेषा खूप छान लागते. ओके. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असं होतं की भाग्यरेषा नाही आहे, तरी पण भाग्यरेषा नाही आहे म्हणजे छोटी आहे, तरी पण ती व्यक्ती श्रीमंत असते. अशा वेळेस त्याची सूर्यरेषा खूप चांगली असते. बऱ्याचदा असं होतं, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, पण जेव्हा मला गरज पडते तेव्हा कुठनं ना कुठनं तरी पैसे अरेंज होतं आणि माझं काम होतं. अशी इतकी लोक आहेत ना सर, त्यांनी स्वतःच्या हातावर चेक करावं. इथे हा जो सांधा आहे, इथे यव असतं. यव म्हणजे वाय. यव म्हणजे असा गव्हाच्या आकाराचा. तुमचा जो दिसतोय तो? येस, माझा जो दिसतोय तो. सो अशा लोकांना जन्मतःच, म्हणजे जन्म ते मरेपर्यंत कधीही पैशाची कमी नाही पडणार. जेव्हा त्यांना पैसा हवा आहे तेव्हा पैसा अरेंज होणार आणि काम होणार. ओके. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे लोक येतात की आमच्या हातात पैसा कसा आहे, तेव्हा ह्या 3 गोष्टी बघून मी सांगतो. मी कधीच कुठल्याच एका रेषेवरती अवलंबून सांगत नाही की असं होईल. तिन्हीचं कॉम्बिनेशन बघून मी सांगतो. बरं, याच्यामध्ये ठीक आहे. आणि आता जसं सांगितलं की तुम्ही जो दाखवतोय तो तुमचा डावा हात आहे. बरोबर. माझ्या मनात जो प्रश्न आला तो की असं सांगितलं जातं पहिल्यापासून, मी जे ऐकलेलं आहे ते की पुरुषांचा उजवा हात बघितला जातो आणि बायकांचा डावा हात. यात कितपत तथ्य? सर, याच्यात तथ्य असं आहे की स्त्रिया आधी कमवत नव्हत्या, त्या पूर्णपणे अवलंबून असायच्या पुरुषांवरती. अगदी. त्यामुळे त्यांचा फक्त आणि फक्त डावा हात बघितला जायचा. पण माझं म्हणणं असं आहे की दोन्ही हात बघितले पाहिजे, दोन्ही हात तुमचेच आहेत. बरं. महत्त्वाचं काय आहे तर इनॅक्टिव्ह हँड म्हणूया आपण, डावा उजवा म्हणायला नको, कारण जी डावखोरी आहेत त्यांचा डावा हा ॲक्टिव्ह हँड आहे. ओके. त्यामुळे आपण डावा म्हणजे इनॅक्टिव्ह आणि उजवा म्हणजे ॲक्टिव्ह. मग आम्ही जेव्हा हात बघतो तेव्हा आम्ही काय करतो तर दोन्ही हात बघतो आणि इनॅक्टिव्ह हाताला 30% मार्जिन दिलेलं आहे आणि ॲक्टिव्ह हाताला 70%. म्हणजे काय तर तुमच्या हातावरती, डाव्या हातावरती एखादी घटना दाखवतीये तर ती घडताना फक्त 30% घडण्याचे चान्सेस आहेत. अच्छा. ती जर तुमच्या उजव्या हातावरती आहे किंवा ॲक्टिव्ह हातावरती आहे तर ती घडण्याचे 70% चान्सेस आहेत. आणि जर ती दोन्ही हातावरती आहे तर ती 100% घडणारच घडणार. त्यामुळे मग आयुष्यातला कुठलाही महत्त्वाचा प्रश्न असेल, मग तो लग्न असेल, बिझनेस असेल, नोकरी असेल, संतती प्राप्ती असेल, याच्यासाठी मी दोन्ही हात बघतो. काही लोक बरेच ना पामिस्ट्रीचा पॉडकास्ट किंवा एखाद्याला म्हणतं जे थोडेसे कर्तव्यपरायण असतात किंवा कर्मठ असतात किंवा कर्मठ असल्याचा आव आणतात, असे लोक सांगतात की हे असलं काही खरं नसतं, हे अशा हाताच्या रेषा वगैरे. बरोबर. एक तो शायरीचं आहे ना की उनके भी नसीब होते जिनके हात नाही होते, असं काहीतरी आहे ते. बरोबर. किंवा दुसरं एक त्याच्यात बोललं जातं की उगीच हात वगैरे दाखवत बसायचं नसतं, हात दाखवून अवलक्षण येतं, असं काहीतरी आहे. बरोबर. सर, आता हा प्रश्न मला काय विचारला जातो की तुम्ही एवढं सांगता हाताबद्दल, हाताच्या रेषाबद्दल, ज्याला हात नाही त्याचं काही भविष्य नाही काय? तेच ना. माझं म्हणणं काय माहिती का, मी त्यांना उलटा प्रश्न विचारतो. मी तुम्हाला पण एक प्रश्न विचारतो. तुम्हाला इथून कात्रजवरनं मुंबईला जायचं आहे, तुम्ही कसे जाणार? काय
बस असेल, ट्रेन असेल, रिक्षा असेल, स्वतःची गाडी असेल, काय स्वतःची गाडी, समजा तुम्ही स्वतःच्या गाडीने जाताय, गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढेल किंवा अगदी ऑप्शन गरज असेल तर दुसरी गाडी घेऊन जाईल. दुसरी गाडी घेऊन जाईल. म्हणजे काय, तुम्हाला मुंबईला जायचं आहे ते नाही चुकणार आहे, फक्त तुमच्या गाडीच्या ऐवजी दुसरी गाडी किंवा बस किंवा रिक्षा किंवा ट्रेन त्यांनी जाल. म्हणजे तुम्ही माध्यम बदलाल पण तुमचं डेस्टिनी नाही बदलणार आहात. ओके. हात हे माध्यम आहे सर. हात म्हणजे भविष्य नाही आहे. हात नाही आहेत म्हणजे भविष्य नाही असं नाही होत. हात हे भविष्य बघण्याचं माध्यम आहे. बरोबर. माझ्याकडे हात नाही आहेत समजा, मी न्यूमरोलॉजी बघेन, मी ॲस्ट्रॉलॉजी बघेन, मी कुंडली बघेन, पत्रिका बघेन, काही बघता येतं. त्यामुळे हात नाही आहे म्हणजे भविष्य नाही हा म्हणणं खरं तर खूप मूर्खपण आहे. म्हणजे तुमचा हात नाही आहे, हात हे फक्त माध्यम आहे, हात म्हणजे भविष्य नाही आहे. त्यामुळे माझं कायम हेच म्हणणं असतं की हात हे माध्यम आहे, तुम्ही वेगळ्या माध्यमाने भविष्य बघूच शकता. आता जसं आपण बोलता बोलता सांगितलं की लग्न कधी होणार, बरोबर, हे कळतं सर. लग्न कधी होणार, कधी केलं पाहिजे, कधी नाही केलं पाहिजे हे पण कळतं. कसं? बऱ्याचदा हातावरती मी जसं तुम्हाला म्हटलं 2 रेषा असतात, पण एक जी रेषा आहे आधीची ती थोडीशी खराब असते. मग त्यावेळेला मी काय सांगतो की ह्या 27व्या वर्षी 28व्या वर्षी जे काय असेल ही थोडीशी तुमची विवाहरेषा खराब आहे, याच्याऐवजी तुम्ही हे लग्न टाळा आणि तुम्ही 29व्या वर्षी किंवा 31व्या वर्षी जे काय असेल ते करा. याने काय होतं, जे आधीचं वर्ष आहे त्याला जर विवाहरेषा खराब असेल तर तेव्हा जर विवाह केला तर विवाह तुमचा काही ना काहीतरी अडचणी त्याच्यात येणारच आहेत. त्या अडचणी टळल्या जातात. अच्छा. आपण उलटं बघूया. समजा खालची विवाहरेषा चांगली आणि वरची खराब आहे, मी सांगतो खालच्याच याला लग्न करा, पण ह्या वर्षी तुमच्या विवाहात थोड्याशा अडचणी येतील, ते सांभाळा, तयार राहा त्यासाठी. येस. म्हणजे अशा दृष्टीने पण आपण त्या गोष्टी सांगतो. विवाह कधी होणार आहे फक्त नाही सांगत, कधी करू नका, कधी करा हे पण सांगतो. ओके. आता जसं सांगितलं तुम्ही, ही विवाह रेषा आहे समजा, नाही ही एवढीच, एवढी ही, हां येस, ओके, ही एवढी विवाह रेषा आहे, याच्यावरून एवढं सगळं कळतं? नाही सर, माझं काय म्हणणं असतं, कुठल्याच एका रेषेवरनं सगळं कळत नाही. तुम्हाला कॉम्बिनेशन्स बघावे लागतात. म्हणजे विवाह कधी होणार आहे तर तुम्हाला तुमची विवाह रेषा बघावी लागते, त्याचं हे मोजावं लागतं. त्याच्यात काही अडचणी आहेत का, त्याच्यासाठी आयुष्य रेषा बघावी लागतं, त्याच्यावरती काही कोर्ट केस आहे का बघावं लागतं. विवाह चांगला असेल तर हातामध्ये स्वभावाच्या गोष्टी काय चांगल्या आहेत, वाईट असेल तर कशामुळे वाईट आहे, कशामुळे त्रास होणार आहे, हे सगळं बघावं लागतं आणि मग प्रेडिक्शन द्यावं लागतं. ओके. म्हणजे एवढं सोपं तर नाही आहे समजा, अभ्यास आहे ना शेवटी. सर काय होतंय, आत्ताचा प्रॉब्लेम काय झाला आहे की रील्सच्या माध्यमात 30 सेकंदात सगळं सांगण्याचं जे आहे त्याच्यात सगळी माहिती अर्धवटच बऱ्याचदा सांगितली जाते. अर्थातच. म्हणजे 30 सेकंदात हे कसं सांगणार, शक्यच नाही आहे. मग सांगितलं जातं विवाह रेषेवरून विवाह बघितला जातो, 2 विवाह रेषा म्हणजे 2 विवाह, आणि मग त्याच्यावरनं सगळा गैरसमज होतो. गैरसमज इतका होतो की लग्न तुटेपर्यंत जातं. म्हणजे माझ्याकडे मध्ये एक क्लायंट जोडपंच होतं, जोडपं आलं, सर यांच्या हातात 2 विवाह रेषा आहेत म्हणजे यांचं बाहेर काहीतरी अफेअर असणार आहे. सुरुवातच त्या लेडीजने अशीच केली. त्यामुळे हे जे गैरसमज आहेत ना ते खूप जास्त गैरसमज, आणि त्यांनी आयुष्य खूप जास्त बरबाद होतं. हो, एखाद्याच्या बायकोला जर सांगितलं यांचे 2 विवाह होणार आहेत, ती तर आयुष्यभर म्हणजे शंका घेतात. हां ना, संशय. त्यामुळे जे काही खरं आहे ना, जे तथ्य आहे ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ओके. बरं, लग्न टिकणार आहे की नाही हे सुद्धा कळतं त्याच्यामध्ये? येस. एकाचाच हात बघून कळू शकतं? नाही, हे बघा, लग्न टिकणार आहे का, आता याच्यावरती माझं एक कायम म्हणणं असतं की घटस्फोट हा हातावरती कधीही लिहिलेला नसतो. कारण घटस्फोट ही आपली संस्कृतीच नाही आहे. लग्नासाठी 5-5 दिवसांचे विधी आहेत. घटस्फोट हा शब्द तुम्ही अख्ख्या भारतीय संस्कृतीत कुठेही दाखवाच नाही. मग कसा तुम्ही घटस्फोट सांगणार कसा हातावर? मग हातावरनं काय सांगितलं जातं की विवाहामध्ये वादविवाद आहेत, स्वभाव ॲडजस्ट करण्याचा आहे की नाही. कारण आता तुम्ही बघा, तुम्ही एक 10 वर्षांपूर्वी जा, हात हेच होते, ग्रह हेच होते, राशी त्याच होता, तेव्हा एवढे घटस्फोट व्हायचे नाही का? नव्हते होत. मग आत्ताची जी पूर्ण समाज रचना आहे त्याच्यात ॲडजस्टमेंटचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आणि याला बऱ्याचदा कारणीभूत खरं तर पालक पण आहेत. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. माझ्याकडे मध्ये एक क्लायंट आले होते, त्यांनी मला काय विचारलं असेल की ही माझी मुलगी आहे, 22 वर्षाची आहे, हिच्या हातामध्ये घटस्फोट आहे का बघा, असेल तर मी हिचं लग्नच करणार नाही. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, ठीक आहे तुम्ही म्हणजे यांच्या हातात घटस्फोट आहे म्हणून तुम्ही लग्न करणार नसाल, यांच्या हातात समजा जॉबमध्ये पण प्रॉब्लेम आहे, तुम्ही यांना जॉबला नाही पाठवणार आहे का? बरोबर.
माझं काय म्हणणं असतं की प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. हम्म. त्यांनी सांगितलं हिला पैशाची काही कमतरता नाही आहे, हिला मी घर घेऊन दिलेलं आहे आणि तिला काही बोलायचं वगैरे असेल तर तिचा भाऊ आहे तो जवळच राहतो आहे. म्हटलं सर 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही म्हणताय की हिने लग्न नाही केलं तरी चालेल, मग हिने लिव्ह इनमध्ये राहिलेलं तुम्हाला चालेल? कारण प्रत्येकाच्या बऱ्याच गरजा असतात, फक्त मेंटल गरजा नसतात, शारीरिक गरजा पण आहेत. त्या कशा पूर्ण करणार? बरोबर. त्यामुळे पालकांना माझं एक म्हणणं आहे की तुम्ही मुलांना घटस्फोटाला तयार करण्यापेक्षा घटस्फोट न घेण्यासाठी काय तयार करावं लागेल, काय त्यांच्यात बदल करावे लागेल हे तुम्ही त्यांना समजवा. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक क्लायंटला माझं एक म्हणणं असतं. आता कालच एक मुंबईवरनं जोडपं आलं होतं, वेल एज्युकेटेड सगळं, आणि महत्त्वाचं मला त्यांचं चांगलं काय वाटलं की ते दोघं एकत्र आले होते आम्ही घटस्फोट घेऊ काय विचारायला. बरं. हां, म्हणजे मी त्यांना म्हणलं पण की मला खरं तर तुमचं कौतुक वाटते की तुमच्यात एवढे वाद आहेत, पण तुम्ही हे विचारायला आलात की आम्ही एकत्र राहू का वेगळे होऊ. एवढा समंजसपणा आहे तर मग वेगळं होण्याची गरज काय? हे बघ, कारणं प्रत्येकाची वेगळी असतात, कारणं काही असू देत. माझं म्हणणं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट ही जमलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना तयार करा, म्हणजे मग घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल. कारण आत्ता इतकं प्रमाण वाढलं आहे घटस्फोटाचं, त्यामुळे पालक घाबरत आहेत. मी म्हणत नाही पालकांची चुकी आहे, पण तुम्हीच हे प्रमाण कमी करू शकता. त्यामुळे माझं प्रत्येक पालकांना हेच म्हणणं असतं की ॲडजस्टमेंट काय करणं गरजेचं आहे ते हातावरनं जाणून घ्या आणि ते करा. घटस्फोट होण्याची 3 मुख्य कारणं आहेत. एकतर व्यक्ती खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलते, एकतर व्यक्ती बोलतच नाही, नाहीतर मग काहीतरी बाहेर अफेअर असू शकतं. या 3 कारणांपेक्षा मोठी दुसरी काही कारणं नसतात घटस्फोटाची, आणि ती 3ही कारणं क्युरेबल आहेत. आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो, बदलू शकतो समोरच्याला. येस. त्यामुळे माझं म्हणणं असतं की कारण काय आहे घटस्फोटामागचं किंवा वादामागचं हे जर आपण जाणून घेतलं आणि ते जर बदल करायला तयारी दाखवली तर सगळे घटस्फोट थांबू शकतील सर. माझ्याकडे याचं एक खूप छान उदाहरण आहे. माझ्याकडे एक लेडीज आल्या होत्या, वयाच्या साधारण 32व्या वर्षी वगैरे आल्या होत्या, आणि त्यांना त्यांचं मिस्टर जे आहेत ते फिजिकल अब्यूज पण बरेच करत होते. त्यांनी मला विचारलं, सर मला वेगळं व्हायचं आहे, तर माझ्या हातात घटस्फोट दिसतोय का? मी त्यांना पण हेच सांगितलं की घटस्फोट ही भारतीय संस्कृती नाही. मला आजही त्यांचा मेसेज तशाचा तसा आहे की सर तुम्ही जे सांगितलं होतं की घटस्फोट ही भारतीय संस्कृती नाही, तुमचं ऐकून आम्ही एकत्र राहिलो आणि आज मला 3 वर्षाची मुलगी आणि आमचा संसार खूप चांगला चालला आहे. मी त्यांना हेच सांगितलं होतं की 32 ते 34 हे 2च वर्ष तुम्हाला ॲडजस्ट करायचे. 34व्या 35व्या वर्षानंतर तुमच्या हातात मानसिक त्रास नाही आहे, तुमचा हा त्रास जाणार आहे. त्यामुळे 2 वर्ष ॲडजस्ट करा, तुमचं पुढचं आयुष्य सगळं चांगलं आहे. मग मला हेच म्हणायचं की लग्नामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पण बघता येतात की हा त्रास किती काळ आहे. आपल्याला एकदा का काळ कळला ना की एवढा काळ ॲडजस्ट करायचं आहे, माणूस तयार होतो. अगदी मेंटली प्रिपेअर झाला की अवघड काही नाही आहे सर. म्हणजे आपल्या आयांनी आपल्या आधीच्या पिढ्यांनी ॲडजस्टच केलेलं आहे. त्यामुळे हे जर ॲडजस्ट करता आलं तर खूप जास्त लग्न टिकू शकतात. जे आता म्हणजे एवढा वाढला आहे घटस्फोटाचा आकडा, तो कमी होऊ शकतो. बरोबर. जसं आता लग्न करायचं झालं की पत्रिका दाखवून घ्या, आणि पत्रिका जर जुळत असेल तर लग्न करू, किंवा नसेल जुळत तर नको, हे काही योग्य नाही आहेत लग्न करण्यासाठी. तसं पामिस्ट्रीमध्ये किंवा हात दाखवताना असं काही कळतं की यांचे जुळण्यासारखं आहे, न जुळण्यासारखं आहे, किंवा केलं पाहिजे, किंवा तुम्ही टाळाच हे लग्न, तुम्ही हात बघून सांगू शकता? सर माझा प्रश्न वेगळा आहे. 20 गुण जुळतात म्हणजे काय जुळतं? तर प्रत्येक ह्याला 4, 5 गुण असतात आणि त्याची बेरीज केली जाते. अगदी योग्य. समजा त्यातले संततीचं जे आहे त्याला 7 गुण आहेत आपण समजूया. बरं. आणि 36 पैकी 7 गुण नाही जुळले तर तरी 18पेक्षा जास्तच होतात, म्हणजे लग्नासाठी योग्य आहे. पण संततीचा योग नाही हे कळलंच नाही तुम्हाला त्याच्यात. अगदी. म्हणजे काय, लग्न झालं पण तुमची संतती तुम्हाला होणारच नाही आहे. मग अशा वेळेस घटस्फोट होऊ शकतो? 100% होऊ शकतो. मग गुण जुळल्याने फायदा काय? पॉईंट. माझं म्हणणं काय, 18पेक्षा जास्त गुण जुळले म्हणून सगळीच्या सगळी लग्न टिकली आहेत का? नाही. किंवा 18पेक्षा कमी गुण जुळलेत किंवा ज्यांनी पत्रिका न बघताच लग्न केलेत ती सगळी मोडली आहेत का? नाहीच. माझं हेच म्हणणं आहे की ज्या गोष्टीचा अर्थच तुम्हाला माहीत नाही, तुम्ही त्याच्यावरती अवलंबून तुमचं अख्खं आयुष्य घालवता. गुणमिलन एवढी मोठी रिस्क घेता तुम्ही. त्याच्याऐवजी माझ्याकडे काय म्हणणं असतं की माझ्याकडे म्हणण्यापेक्षा कोणाकडेही जा तुम्ही. तुम्ही अगदी पत्रिका जरी दाखवली तर काय बघायचं
हे महत्त्वाचं आहे. तुम्ही 4 गोष्टी बघा. त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्या व्यक्तीचं आरोग्य कसं आहे, त्या व्यक्तीच्या हातात संतती प्राप्ती आहे का, आणि त्या व्यक्तीचा आर्थिक आलेख कसा आहे. या 4 गोष्टीच फक्त विवादाला कारणीभूत असतात. बाकी चौथा कुठलं 5वं कुठलं कारण नाही सर. अगदी. मग हे 4 जर तुम्हाला कळले, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, एक पुरुष आहे, त्याच्या आर्थिक बाबतीत 27 ते 29 किंवा आपण म्हणूया 29 ते 32 या काळात त्रासदायक दिसत आहेत. हे मी त्यांना 23व्या वर्षीच सांगितलं लग्न होतानाच. तर ते जोडपं काळजी घेणार आहे, त्याच्या आधीच त्याचं काहीतरी प्रिपरेशन करून ठेवणार, किंवा तेव्हा मुलगी काहीतरी कमावती राहणार आहे. अगदी. मग ही ॲडजस्टमेंट झाली सर. म्हणजे मी माझ्याकडे आलेल्या कपलला हे पण सांगतो की काय ॲडजस्टमेंट करायची, कधी ॲडजस्टमेंट करायची आणि कशी करायची. मी चार्ट करून देतो. म्हणजे आरोग्य, संतती, आर्थिक स्वभाव, मुलगा आणि मुलगी. आता मुलगी खूप बोलतीये, खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलतीये, तर मुलांनी शांत राहणं गरजेचं आहे. मुलगा पण खूप जास्त स्पष्ट आणि खरं बोलला तर दोघात वादच होणार आहेत. सो मग ह्या गोष्टी मी लिहून देतो की कुठं कोणी ॲडजस्ट करायचं आहे. संततीमध्ये मात्र मी दोघांना क्लिअर सांगतो, जर अडचण असेल तर तुम्हाला संतती चालणार नसेल तरच लग्न करा, नाहीतर करू नका. म्हणजे होणार नसेल असं दिसत असेल तर, कोणाच्याही एकाच्या हातावर जर संतती दिसत नाहीये तर मी हे स्पष्ट सांगतो की संततीत अडचण आहे. तुम्हाला जर अडचण मान्य असेल तरच लग्न करा, नाहीतर करू नका. पॉईंट. मग हे तुम्ही माझ्याकडेच जा असं नाही, या म्हणत नाहीये. तुम्ही पत्रिका बघायला गेल्यानंतर गुणमेल नका विचारू, हे विचारा. हे असं विचारलं तर तुम्हाला पुढचं आयुष्य चांगलं झालं, क्लॅरिटी येईल. आता एक 4-5 दिवसापूर्वी एक हे आलं होते, क्लायंट आले होते. लव्ह मॅरेज केलं होतं त्या मुलांनी. मुलगी होती वेस्ट बंगालची, तो इथला. दोघंही IT कंपनीत एकत्र काम करत आहेत. त्या दोघांना प्रेम झालं, त्यांनी लग्न केलं, सगळं. सर ज्या दिवशी लग्न केलं त्याच्यानंतर 15 दिवसात त्यांचं घटस्फोटाचं हे झालं. म्हणजे आधी जवळपास 1.5 ते 2 वर्ष ते एकमेकांना ओळखत होते, पण नंतर काय झालं माहीत नाही, वादविवाद झाले आणि लग्न मोडलं. अच्छा. सर लग्न मोडण्यामागचं 15 दिवसात. आता लग्न मोडण्यामागचा अजून एक सर मी मेजर एक सांगतो. सर या ज्या सगळ्या मॅट्रिमोनियल साईट्स आहेत ना, त्या सगळ्या स्कॅम आहेत सर. कशा? तुम्ही तुम्ही कुठल्याही मॅट्रिमोनियल साईटमध्ये जाऊन बघा, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला काय आवडतं, तुमचं हे तर सगळं चांगलंच लिहिणार ना. त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल वाईट लिहिण्यासाठी एकतरी जागा आहे का? आणि कुठला माणूस असा आहे की ज्याच्यात वाईट काहीच नाही? कोणीच नाही. म्हणजे तो फक्त आणि फक्त चांगलेपणाचा बुरखा घातलेला असतो. आणि मी काय बघतो, त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी बघतो आणि मी लग्नाला होकार देतो, आणि सगळ्या निगेटिव्ह समोर येतात. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही अरेंज मॅरेज करा, नाहीतर लव्ह मॅरेज करा. तुम्हाला नक्की बघायचं काय त्या व्यक्तीत, तर ह्या 4 गोष्टी बघायच्या. खूप छान. म्हणजे हे जर बघितलं तरच तुमचं लग्न टिकणार आहे. तुम्ही जर त्याचं शिक्षण बघितलं, त्याचा पगार बघितला, त्याचं घर किती आहे, त्याला प्रॉपर्टी किती आहे, ते सगळं बघितलं आणि नंतर त्याचा स्वभाव निघाला प्रचंड भांडकुदळ, किंवा त्याला संततीच प्राप्ती नाही आहे, किंवा त्याचं आरोग्यच खराब आहे, काय करणार आहात तुम्ही? आणि कुठं लिहिलेलं असतं की मला एन्झायटी, डिप्रेशन येतं, हे असं कुठे त्या फॉर्ममध्ये लिहायला जागा असते? खरं. त्यामुळे माझं म्हणणं आहे, हे सगळे जे आहेत ते फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात, वाईट गोष्टी पूर्णपणे लपवल्या जातात. त्याच्यासाठी तुम्ही कुंडली बघा, हात बघा, काहीतरी बघून मग तुम्ही निर्णय घ्या. कुंडलीसोबत हात पण बघितला पाहिजे का? माझं म्हणणं आहे दोन्ही बघितलं तर उत्तम. काही एक बघितलं तरी चाल, पण एक तरी बघा. आणि ते अशा दृष्टीने बघा, तुम्ही फक्त गुणमेलांवर जाऊ नका. म्हणजे त्या नंबर्सवरती. हां, नंबर 36 पैकी 18 जुळले, 36 पैकी 18, 17, कुठले जुळले, काही फरक पडत नाही. जसं तुम्ही सांगितलं की संतती होणार आहे की नाही हे दोघांचा हात बघून कळतं. कधी होणार आहे हेही कळतं, कधी होणार हेही कळतं. म्हणजे ते वर्ष वगैरे, वर्ष सांगतो आपण, दोघांचं काढून वर्ष सांगतो. हे थोडंसं वादग्रस्त आहे किंवा, परंतु काही लेम लोकांच्या डोक्यामध्ये ही सुद्धा संकल्पना आहे की मुलगा की मुलगी हे सुद्धा कळतं. ते नाही कळत सर. जेंडर कळत नाही. सांगतात गावाकडे वगैरे असे लोक. मला नाही कळत. मला नाही. स्कॅम आहे थोडक्यात. नाही, हे बघा, त्यांना ती ज्ञान असेल, मला नाहीये. ओके. मी ते कबूल करायला मला काही वाटत नाही. हे झालं लग्नाबद्दल. आता याच्यामध्ये आपण जसं बिझनेसवरती येणार होतो, सो आपला हात बघितल्याच्या नंतर आजकाल थोडं एंटरप्रेन्योरशिप वाढलेली आहे. लोक उद्योगाकडे वळत आहेत. नोकरी नको, स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा, मला नोकर बनायचं नाही, मला मालक बनायचं आहे, हे थोडेसे चालू आहे. सो बिझनेसला घेऊन काय दिसतं तुमच्या हातावरती? मी माझा हात दाखवला तर माझ्या
बिझनेसशी रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात त्याच्या? सर सर्वात पहिले तर मी म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येतात की आम्हाला बिझनेस करायचा आहे, जेव्हा ते ऑलरेडी करत असतात तेव्हा हा प्रश्न येत नाही, पण करायचा तेव्हा मी पहिले बघतो की हातात बिझनेस आहे का. बरं. कारण बिझनेसची लाईन ही वेगळी असते, गव्हर्नमेंट जॉबची लाईन वेगळी असते, जॉबची लाईन वेगळी असते. कुठली लाईन असते बिझनेसची? भाग्यरेषाच, पण वेगळे पॅटर्न्स असतात भाग्यरेषेचे. ओके. सो जर त्यांच्या हातावरती बिझनेसची लाईन असेल तर आणि तरच मी त्यांना सांगतो बिझनेस करा. आता बिझनेस करताना पण बऱ्याचदा म्हणजे दोन प्रकार आहेत बिझनेसमध्ये. एक असतं प्रोप्रायटरशिप, म्हणजे तो एकटाच माणूस बिझनेस करत असतो, जॉईंट. किंवा मग स्टार्टअप्स असतात ज्याच्यात 2 किंवा 3 लोक एकत्र येऊन काम करतात. आता जेव्हा माझ्याकडं लोक येतात तेव्हा मी पहिले तर बघतो त्यांच्या हातात बिझनेस आहे का. असेल तर त्यांच्यात असे काय प्रॉब्लेम्स आहेत ज्याने बिझनेसला प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्याच्या हातात भाग्यरेषा चांगली आहे पण त्याची करंगळी वाकडी आहे, म्हणजे काय, बुध खराब आहे, म्हणजे त्या माणसाला काय प्रेझेंटेशन म्हणा किंवा सेल्फ मार्केटिंगच करता येणार नाही. जर त्याला मार्केटिंग करता येणार नाही तर तो धंदा करणार कसा, निगोसिएशन्स करता येणार नाही तर धंदा करणार कसा. मग मी त्याला सांगतो की तुझ्या धंद्यामध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतात, तुला त्याला काय कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागेल. मग तू एजन्सी हायर कर किंवा एखादा माणूस ठेव सेल्स आणि मार्केटिंगला, पण ह्या गोष्टी कराव्या लागतील. बऱ्याचदा काय होतं ना सर, आता सध्या मोठा प्रॉब्लेम काय चालला आहे तर ले ऑफ्स खूप जास्त होत आहेत. म्हणजे IT कंपन्यांमधून लोकांना काढत आहेत. माझ्याकडे म्हणजे रोज साधारण 15 ते 17 क्लायंट असतात, त्यातले कमीत कमी 3-4 क्लायंट असे असतात ज्यांचा जॉबच गेलेला आहे ले ऑफमध्ये. कमीत कमी 3-4 रोज. कुठल्याही विदाउट नोटीस आहे आजकाल तर. विदाउट नोटीसच, ले ऑफला नोटीस देतच नाही सर. आज तुम्हाला सांगतात की तुम्हाला जॉब सोडायचा आहे, त्यांना जास्तीत जास्त एखाद महिना दिला जातो आणि जॉबवरनं काढलं जातं. सो त्याच्यानंतर लोकांचं म्हणणं असतं मग जर जॉबमध्ये सिक्युरिटी नाही आहे तर मी बिझनेस करतो. आणि मग त्यावेळेला जॉब जेव्हा गेल्यानंतर जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा मी पहिले बघतो की याच्या पुढे यांच्या हातात जॉब आहे का बिझनेस आहे. जर जॉबच असेल तर म्हणतो बिझनेसच्या नादी लागू नका, तुम्ही तुमचा जॉबच बघा, दुसरीकडे जॉब बघा पण जॉबच बघा. पण ते ॲक्युरेट असतं एवढं, म्हणजे एखाद्याला आपण सांगू की तुम्ही बिझनेस करूच नका वगैरे? सर करू नका मी असं सांगत नाही, तुमच्या हातात प्रॉब्लेम काय आहेत त्याच्यामुळे करू नका. जर तुम्ही त्या प्रॉब्लेमवरती ओव्हरकम करण्यासाठी काही सोल्युशन करणार असाल तर तुम्ही करू शकता. ओके. सर या जगात नाहीच असं काही नाही, तेच मला मी पण त्याच्यावरतीच विश्वास ठेवतो. पण प्रॉब्लेम काय आहेत ते पहिले आपल्याला बघावं लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता माझ्या हातावरती स्वतःचं माझी करंगळी पण वाकडी आहे, मला मार्केटिंग नाही जमत. मी कोणालाही जाऊन सांगत नाही की मी पामिस्ट आहे. मग मी काय केलं, मी एजन्सी हायर केल्या ज्या डिजिटल मार्केटिंग करतात, किंवा मी पॉडकास्टवरती यायला लागलो. म्हणजे पॉडकास्टवरती यायच्या आधी सर महत्त्वाचं काय, मार्केटिंगचा एक म्हणजे जर तुमची करंगळी वाकडी असेल, अशा लोकांना बऱ्याचदा वाटतं की मी काम करतोय ना मग सांगायची काय गरज आहे. अच्छा. मी जर म्हणलं असतं की मी पामिस्ट आहे, मला खूप नॉलेज आहे, पण मी कोणाला दाखवणार नाही. कोण आलं असतं ऑस्ट्रेलियातनं, जर्मनीतनं, अमेरिकेतनं माझ्याकडे कोण आलं असतं. आत्ता जे सगळे इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत किंवा अगदी नागपूर, दिल्ली, पंजाब सगळीकडचे क्लायंट्स आहेत, हे फक्त आणि फक्त पॉडकास्टमुळे चाललेले आहेत. बरोबर. म्हणजे जे तुम्हाला जमत नाही ते भरून काढलं तुम्ही. येस. सो माझं तेच म्हणणं की तुम्ही तुमच्या हातावरती काय कमतरता आहे ती जाणून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही जर काम करणार असाल तर मग तुम्ही बिझनेस करू शकता. पण तुम्ही जर म्हणलात की नाही हे मला करताच येणार नाही आणि मी करणार नाही तर मग करू नका बिझनेस. मग सरळ आपलं जॉब करा आणि हे करा. ओके. हे झालं बिझनेस जमतंय की नाही. येस. पण काही लोक असतात ज्यांच्या हातावरती गव्हर्नमेंट जॉब खूप चांगला असतो. ओके. आता सर गव्हर्नमेंट जॉब ते पण तिथेच कळतं. भाग्यरेषा पॅटर्न त्याचा वेगळा आहे, तो पॅटर्न सांगतो तुम्हाला. भाग्यरेषा जर सर गव्हर्नमेंट जॉबसाठी आपण 3 क्रायटेरिया बघतो. सर्वात पहिले जॉब सिक्युरिटी, कारण गव्हर्नमेंट जॉब एकदा लागला की तो तिथनं काढत नाही तुम्हाला कोणी. बदली वगैरे होऊ शकते पण काढत नाही. अगदीच जर तुम्ही काही फ्रॉड केलाय किंवा काही करप्शन केलंय तर तुमचा जॉब तिथे जाऊ शकतो. मग सर्वात पहिल्यात काय बघितलं तर जॉब सिक्युरिटी बघितली जाते. त्याच्यानंतर जॉब संपल्यानंतर पण म्हणजे आयुष्यभर इन्कम आहे का, त्यामुळं मग पेन्शन. आणि तिसरं येतो एज क्रायटेरिया. बऱ्याच जणांमध्ये म्हणजे याच्यात गव्हर्नमेंट जॉबमध्ये बरेच असे काही क्रायटेरिया आहेत, 32पर्यंतच तो गव्हर्नमेंट जॉब अलाउड असतो, काही 35पर्यंतच असतात. बऱ्याचदा कॅटेगरीमध्ये असेल व्यक्ती तर त्याला 38व्या वर्षापर्यंत ती एक्झाम द्यायला अलाउड असतं. सो माझ्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती येते मला विचारते गव्हर्नमेंट जॉब आहे का आमच्या हातात, तेव्हा मी बघताना या 3ही गोष्टी बघतो. याची भाग्यरेषा पूर्ण आहे का, शेवटपर्यंत आहे का, म्हणजे पेन्शन आहे का, आणि तो आत्ता ज्या वयात आलेला आहे त्या वयापासून ती भाग्यरेषा चांगली आहे का तिथं खराब आहे.
बरोबर. सो ह्या तिन्ही गोष्टी बघितल्या की कळतं हा गव्हर्नमेंट जॉब आहे का. पण आता मध्ये माझ्याकडे एक वेगळाच क्लायंट आला. त्यांनी सांगितलं मला दुबईमध्ये गव्हर्नमेंट जॉब मिळेल का सांगा. तो ऑलरेडी दुबईमध्ये जॉब करतोय. दुबईमध्ये आहे अशी व्यवस्था दुबईमध्ये मला पण तेव्हाच कळलं. मग मी त्याला मी काही प्रश्न विचारले की मी भारतामध्ये जेव्हा गव्हर्नमेंट जॉब बघतो तेव्हा या 3 क्रायटेरिया बघतो. तुम्ही आहात 52 वर्षाचे आणि तुम्ही मला विचारताय दुबईमध्ये गव्हर्नमेंट जॉब लागेल का. मग गव्हर्नमेंट जॉबसाठी तिथे क्रायटेरिया काय दुबई. हां, मी ते त्यांना विचारलं. मग त्यांनी मला सांगितलं की दुबईमध्ये जेव्हा गव्हर्नमेंट जॉब लागतो तेव्हा इन्कम तुमचं 3 ते 4 पटीने अचानक वाढू शकतो. पण तिथे जॉब गॅरंटी काही नाही आहे आणि एज क्रायटेरिया काहीच नाही आहे. तुम्ही 60व्या वर्षी पण अप्लाय करू शकता. मग मी हे 3 क्रायटेरिया त्यांच्या हातावरती लावले. बरं. त्यांचे इन्कम अचानक वाढणार आहे का, कुठे अशी लाईन आहे का ज्याने अचानक त्यांना धनलाभ जास्त होणार आहे, तो नव्हता. अच्छा. त्यामुळे मी त्यांना सांगितलं गव्हर्नमेंट जॉब मला हातावरती दिसत नाहीये दुबईतला. हां, दुबईतला. पण हेच 55 वर्षी दिसतोय. अच्छा. कारण 55 वर्षी अचानक धनलाभ होता. 52 वर्षी ते माझ्याकडे आले होते. त्यांना म्हटलं 3 वर्ष नाहीये, पण 3 वर्षानंतर मात्र होऊ शकतो कारण त्याच्यात अचानक धनलाभ आहे आणि तो शेवटपर्यंत आहे. मग त्यांनी तिथे अप्लाय केलं. आता तर बघू काय होतंय. ओके. आता मला हा फार प्रश्न आहे म्हणजे की आता समजा तुम्ही जसं सांगितलं की ही एक अमुक एक रेषा भाग्यरेषा आहे. ठीक आहे. आता दिसताना तर थोडीफार अशी भाग्यरेषा दिसते पण त्याच्यामध्ये एवढं तुम्ही 52, 55 म्हणजे 52व्या वर्षी नाही 55व्या वर्षी आहे, बरोबर. हे इतकं ॲक्युरेट कसं त्याच्यात कळतं? सर आता त्याच्यात कॅल्क्युलेशन येतं आणि आता 10 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी ते कॅल्क्युलेशन अगदी परफेक्ट कळतात. पण मी बरं, हे उघड्या डोळ्याने तुम्ही हात बघून सांगू शकता की तो पण नसं नाही. आपण जेव्हा हात बघतो तेव्हा एकतर माझा एक लाईट आहे, तो लाईट आणि भिंग, ओके, ते बघून मी बघतो. आता मी सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना पण मी सांगतो तुम्ही स्वतः चेक करू शकता. ही जी आडवी लाईन आहे ही उभी आहे ती भाग्यरेषा. बरोबर. त्याला आडवी लाईन जिथं छेदते ते 35 आहे आणि ही वरची लाईन छेदते ते 55 आहे. अच्छा. तुम्ही त्याच्या अंदाजावरनं साधारण गोष्टी अंदाज लावू शकता. नाही, पॉडकास्टमध्ये एवढंच सांगू शकतो, नाही याच्यापेक्षा जास्त काय सांगू शकणार लोकांना. पण एक अंदाजाने ते सांगता येतं. अशा गोष्टी आहेत. खूप छान. जसं आता हे झालं बिझनेसबद्दलच बोलतोय आपण. पहिलं की बिझनेसची लाईन आहे की नाही, गव्हर्नमेंट जॉब. आता दुसरं प्रायव्हेट जॉबचं वगैरे काय सांगू? प्रायव्हेट जॉब. आता सर प्रायव्हेट जॉब्समध्ये हात कसा कळतो तर पहिले मी 3 गोष्टी परत एकदा सांगतो. फक्त गव्हर्नमेंट जॉबमध्ये सरळ सोट रेषा. बिझनेस, आता बिझनेस तुम्ही सर कधीही बिझनेसमन बघा, तो एक बिझनेस कधीच करत नाही. अगदी. तो कमीत कमी 2 बिझनेस तरी एका वेळेला करतो. मग बिझनेसमनचा हात कसा असतो, त्याला एकापेक्षा जास्त भाग्यरेषा पॅरलल असतात. ओके. म्हणजे त्याला एकापेक्षा जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स आहेत. ओके. पण नोकरीवाला तुम्ही बघा, एकदा नोकरी जॉईन केली की तो फक्त स्विच मारत जातो, पण ते सरळ सोट ते जॉबच करतो. मग त्याच्या हातात काय दिसणार आहे, एकच भाग्यरेषा, पण ती इथे थांबली, इकडून दुसरी सुरू झाली, ही थांबली, तिसरी सुरू झाली, चौथी सुरू झाली. हे अशी जेव्हा रेषा असते तेव्हा अशा व्यक्तीने फक्त आणि फक्त जॉबच करावं. ओके. सो अशा गोष्टी आपण या तिन्ही म्हणजे प्रायव्हेट जॉब, बिझनेस का गव्हर्नमेंट जॉब, हे हातावरनं आपल्याला एक्झॅक्ट सांगता येतं. ह्याच्यात फार महत्त्वाचा प्रश्न असतो की बिझनेस करताना, आता फॉर एक्झाम्पल मी माझी एक वेगळी फर्म रजिस्टर करत असताना ते पहिला प्रश्न विचारतात, तुम्ही प्रोप्रायटरशिप करणार आहात की जॉईंट व्हेंचर आहे? बरोबर. सो प्रोप्रायटरशिप करावी की जॉईंट व्हेंचर करावं की करू नये, हे कुठं दिसतं सर? आता याच्यात प्रोप्रायटरशिप म्हणजे काय, तर सगळे निर्णय माझे मला घ्यायचे, स्वतःच मालकी हक्क. म्हणजे मार्केटिंग मलाच करायचंय, सेल्स मलाच करायचंय. नाही, ते तर समजा की मालक असणं ना. आता मी मार्केटिंगसाठी एखादा व्यक्ती हायर करू शकतो, हे पार्टनर कधी तेच आहे, तुम्ही कधी करू शकता जेव्हा तुम्हाला जास्त तुमचा रेव्हेन्यू किंवा हे जास्त वाढेल तेव्हा तुम्ही हायर करू शकता. बरोबर. प्रोप्रायटरशिपमध्ये सर मेजर प्रॉब्लेम येतो की लोक शक्यतो कामाला येत नाही, कारण प्रायव्हेट लिमिटेडच्या एक्सपिरियन्स लेटरला जे अर्थ आहे ते प्रोप्रायटरशिपला नाही आहे, त्यामुळे लोक मिळत नाहीत. पण मी हातावरती बघताना काय म्हणतो की हा व्यक्ती स्वतः निर्णय घ्यायला किती सक्षम आहे. ओके. हा एकटा त्याचे निर्णय घेऊ शकतो का, हा सेल्स करू शकतो का, हा मार्केटिंग करू शकतो का. जर त्याच्या हातात ते सगळे गुण असतील तर आणि तरच मी म्हणतो की तो एकटाच धंदा कर. पण समजा त्याच्या हातात मार्केटिंग नाही आहे किंवा त्याच्या हातात आपण समजू डिसिजन मेकिंगचे थोडेसे प्रॉब्लेम आहेत, मी त्याला सजेस्ट करतो तू पार्टनरशिप कर. आणि पार्टनर असं बघ ज्याच्यात ह्या गोष्टी जास्त आहेत.
ओके. मग युजली तुम्ही दोघांचेही हात बघत असाल? हां, आधी तर मी त्याला सांगतो तू एकटा कर की नको हे सर्वात पहिले. आणि मग पार्टनरशिप करायचं असेल तर दुसरा कोणीतरी शोध ज्याच्यावर पार्टनरशिप करायची आहे त्याचा हात दाखव आणि मग कर. मग मी पार्टनरशिप करताना काय करतो, जसं लग्न हे पण पार्टनरशिप आहे. अगदी सर्वात मग लग्नाचा जसा मी तक्ता आखून देतो तसंच पार्टनरशिपचा पण तक्ता आखून देतो. मग त्याच्यामध्ये काय काय असतं, समजा 2 पार्टनर आहेत, आपण एक एक्झाम्पल घेऊया. आर्थिक डिसिजन कोणी घ्यायचे. ओके. म्हणजे समजा आपण नाव घेऊया सुरेश रमेश, 4 गोष्टी लिहिल्या असतात आर्थिक. सुरेशनी घ्यायचं का रमेशनी घ्यायचं. म्हणजे समजा सुरेशचं आर्थिक चांगलं आहे तर मी सुरेशला टिक करतो. रमेशनी त्याच्यात फक्त आणि फक्त त्याच्यावरती वॉच ठेवायचं, त्याच्यात लोडवूड करायची नाही. दुसरी गोष्ट येतं मॅनेजमेंट कोणाचं चांगलं आहे त्या व्यक्तीनेच फक्त मॅनेजमेंट करावं, दुसऱ्या व्यक्तीने मॅनेजमेंटमध्ये पडू नये. त्याच्यानंतर येतं PR, म्हणजे जे काही त्यांचे मार्केटिंग म्हणूया किंवा PR म्हणजे त्यांच्याकडे जी लोक कामाला आहेत त्यांच्याशी कोणी बोलायचं, HR म्हणूया आपण. सो हे काम कोणी करायचं ते मी लिहून देतो, दुसऱ्याने त्याच्यात लुडबुड करायची नाही. चौथं येतं परचेस अँड सेल्स, ते कोणी करायचं ते मी लिहून देतो, दुसऱ्याने त्याच्यात पडायचं नाही. सो असे 5 ते 6 मुद्दे मी लिहून देतो, प्रत्येक बिझनेसनुसार वेगवेगळे. आणि मग कुठल्या पार्टनरनी काय करायचं आणि कुठल्या पार्टनरनी काय करायचं नाही हे मी क्लिअर त्यांना लिहून देतो आणि त्याच्यामुळे वादविवाद होत नाही. सर याच्यात मेजर प्रॉब्लेम सध्या काय होतात ना की, पण याच्यात सर्वात सॉरी मी इंटरप्ट करतोय, याच्यात सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे आणि समजून घेणं की इगो कमी असणं, की आता तुम्ही वाटून दिलं एखादा व्यक्ती दुसऱ्या त्याला नेमून दिलेल्या कामामध्ये जर कमी पडत असेल तर त्याला समजून घेणारा दुसरा व्यक्ती असला पाहिजे. मुळात पार्टनरशिप टिकते ते त्याच्यावरच टिकते. बाकी कुणीच परफेक्ट नाही, थोडं कमी जास्त होईल मग ते कुठं दिसतं. सर मी तेच सांगतोय की सर्वात पहिले आपण काय सांगतो की हे मुद्दे तुमच्या हातावरती आहेत. बरोबर. हे जर तुम्हाला मान्य असतील की समोरच्या गोष्टी कमी आहेत किंवा या जास्त आहेत तर आणि तरच पार्टनरशिप करा. उद्या जाऊन तुम्ही म्हणलात की मी ही गोष्ट तुझ्याकडून अपेक्षित केली होती आणि नाही झाली म्हणून वेगळं होणं, याच्यात काहीच प्रॉब्लेम म्हणजे याच्यात काहीच अर्थ नाही. सर मेजर प्रॉब्लेम काय होतो ना, स्टार्टअप करण्यामागचे 3 माइंडसेट मला आत्तापर्यंत जाणवतात. एक तर सेकंड किंवा थर्ड जनरेशन एखादा बिझनेसमॅन असतो, एकाकडे पैसे असतात एकाकडे आयडिया असते. एक जण पैसा घेऊन येतो, एक जण आयडिया घेऊन येतो आणि एक जण म्हणतो की मला बिझनेसचा हे आहे, एक्सपिरियन्स आहे, मी बिझनेस करतो. सर बिझनेसची हिस्ट्री असणं आणि बिझनेस करता येणं याच्यात खूप जास्त फरक आहे. माझ्याकडे मध्ये एक क्लायंट आले होते, खूप मोठं त्यांचा एक ब्रँड आहे, 3rd जनरेशन ती व्यक्ती होती, पण आधीच्या 2 जनरेशनने बिझनेस केला म्हणून यांना जमत नव्हता. मग अशा वेळेस काय होतं, जो पैसे इन्व्हेस्ट करतोय त्याच्या पैशाचा प्रॉब्लेम येतो किंवा ज्याची आयडिया खूप चांगली आहे त्याच्या आयडियाचा प्रॉब्लेम येतो. आणि जो थर्ड पर्सन आहे ज्याला बिझनेस कळतो त्यांनी जर बिझनेस नाही आणला तर सगळा प्रॉब्लेम होतो. ओके. त्यामुळे माझं म्हणणं असतं तुम्ही पहिले तुम्हाला काय करायचं आहे, कोणी काय करायचं आहे आणि कोणी काय नाही करायचं आहे हे तुम्ही समजून घ्या आणि ॲक्सेप्ट करा की नाही करायचं आहे मला हे. जेव्हा ते ॲक्सेप्टन्स येतो ना वादविवाद टळतात. नाहीतर मला कळतं आहे की माझं फायनान्स चांगलं आहे पण दुसरा जर येऊन मध्ये म्हणला की नाही हे रेट असे नको ठेवू तसे ठेव तर ह्या दोघांचे क्लॅशेस होतात. अगदी. त्यामुळे माझं म्हणणं की ह्या 3 गोष्टी आपण बायफर्गेट करून देतो आणि त्यात त्यांनीच करायच्या, दुसऱ्यांनी त्याच्यावरती फक्त लक्ष ठेवायचं, लुडबुड नाही करायचं. म्हणजे थोडक्यात हा बिझनेस रिपोर्टच जनरेट होतो. आता मी बेसिकली एक नवीन कन्सेप्ट आणतोय, बिझनेस ब्ल्यूप्रिंट बाय पामेश प्रद्योत. सो याच्यात मी काय देणार आहे, पहिले तर 2, 3 किंवा 1 जे काही व्यक्ती असेल त्या व्यक्तींचे पार्टनर्स असतील किंवा प्रोप्रायटर असेल त्या व्यक्तींच्या हातावरनं त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांच्या निगेटिव्ह गोष्टी काय आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत, स्वभावाच्या पण आणि बिझनेसच्या पण, हे सर्वात पहिले त्याच्यात असणार आहे. नंतर सिग्नेचर अनालिसिस आपण त्याच्यात करून देतो. म्हणजे तुम्ही कशी सिग्नेचर केली पाहिजे, कशी सिग्नेचर नाही केली पाहिजे, कोणत्या सिग्नेचरनी काय प्रॉब्लेम येऊ शकतो. तिसरं आपण त्याच्यात देतो नेम करेक्शन. म्हणजे बऱ्याचदा लोक माझ्याकडे येतात की मला बिझनेसचं नाव ठरवायचं आहे, माझ्या काय ठेवू. मी त्यांना 4 ते 5 ऑप्शन्स त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांचं ऑप्शनमधनं मी त्यांना सांगतो की तुमच्या तिघांचे मुलांक भाग्यांकानुसार तुमचे हे लकी नंबर आहेत आणि त्याच्यावरती हे नाव आपण आणणार आहोत. सो ते नेम करेक्शन आपण त्यांना करून देतो. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं असतं तुमचं व्हिजिटिंग कार्ड डिझायनिंग. व्हिजिटिंग कार्ड ही प्रत्येक बिझनेसची ओळख आहे. बरोबर.
मग ती कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय गोष्टी असल्या पाहिजेत, काय गोष्टी नसल्या पाहिजेत, त्याचं कलर कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात करून देणार आहोत. चौथं येतं लोगो ॲनालिसिस. मग त्या बिझनेसचा लोगो कसा असला पाहिजे, मग त्याच्यात फायर एलिमेंट असलं पाहिजे, वॉटर एलिमेंट असलं पाहिजे, तुमचा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे, तुम्हाला तो एक लेवलपर्यंतच लिमिटेड ठेवायचा आहे का तो खूप जास्त एक्सपांड करायचा आहे, या सगळ्या गोष्टींनुसार आपण हे 4 ते 5 प्रकार म्हणजे पहिले तर हँड ॲनालिसिस, सिग्नेचर ॲनालिसिस, नेम ॲनालिसिस, लोगो ॲनालिसिस आणि त्याच्यात अजून एक आपण ॲड करतो वास्तू ॲनालिसिस. वास्तू ॲनालिसिस म्हणजे काय, तुमचं ऑफिस आहे, तुमच्या ऑफिसचा मला तुम्ही फक्त ग्राफ दिला तर कुठे कोणी बसलं पाहिजे. म्हणजे वायव्य दिशेला जर तुम्ही तुमच्या, आता आपण एक एक्झाम्पल राजवंशचं घेऊ, तुम्ही जर वायव्य दिशेला राजवंशाचा लोगो लावला किंवा त्याचा बॅनर लावला तर तुमची प्रसिद्धी जास्त होणार आहे. तुम्ही तुमचं जे काही रेडी मटेरियल आहे ज्याच्यातनं तुम्हाला जास्त प्रॉफिट आहे ते मटेरियल तुम्ही वायव्यला ठेवलं तर ते पटकन जाणार आहे आणि तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळणार आहे. तुमच्या ऑफिसमधल्या ज्या काही जड गोष्टी आहेत त्या तुम्ही साऊथ आणि साऊथ वेस्टला ठेवल्यात तर त्याचं बॅलन्सिंग चांगलं होणार आहे. जो डिसिजन मेकर आहे त्यांनी साऊथ वेस्टमध्ये बसावं. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना तिथे त्या बिझनेस ब्ल्यूप्रिंट या रिपोर्टमध्ये आपण करून देणार आहोत. म्हणजे त्याच्यात हँड ॲनालिसिस झालं, सिग्नेचर ॲनालिसिस, लोगो ॲनालिसिस, नेम ॲनालिसिस आणि वास्तू ॲनालिसिस, या सगळ्या गोष्टी आपण त्या बिझनेससाठी रेडी ब्ल्यूप्रिंट देणार आहोत. म्हणजे तुम्ही आजच नाही, तुम्ही 10 वर्षांनी सुद्धा तो रिपोर्ट उघडून बघितला की याच्यात हे प्रॉब्लेम या व्यक्तीमध्ये आहेत, तो आता तसं वागायला लागलेला आहे, तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बरोबर. सो हे आपण सगळे प्लस याच्यात काही रेमेडीज असा तो आपण प्रॉपर ब्ल्यूप्रिंट रिपोर्ट आपण बनवतो. तुम्ही करता स्वतः? हो, मी करतो. मी वास्तू पण करता तुम्ही? वास्तू पण मी करतो. फक्त माझं असं आहे की मी चिंचवडपेक्षा जास्त बाहेर वास्तू व्हिजिट करत नाहीत. वास्तू मी ऑलरेडी 2017-18ला शिकलेलो आहे. बरं. मी वास्तू पण करतो पण मेजर मी पामिस्ट्रीमध्ये करतो. ओके. पामिस्ट्री. हे झालं बिझनेसबद्दल, लग्नाबद्दल आपण बोललो. येस. आता थोडेफार मला असं वाटतं की काही मिथ्स आहेत किंवा लोकांच्या मनामध्ये पामिस्ट्रीला घेऊन ज्या काही थोड्या संकल्पना आहेत त्या क्लिअर करूयात. हात बघितल्याबरोबर तुझ्या हातात राजयोग आहे म्हटलं जातं बऱ्याचदा. बरोबर. काय असतो तो राजयोग? सर, राजयोग ही कन्सेप्टच खरं तर नाही आहे. नाही आहे. अच्छा. हा, राजयोग म्हणजे काय तर सगळ्या गोष्टी सहज सोप्या मिळणं, याला आपण म्हणू शकतो. मग अशा वेळेस मी काय बघतो की भाग्यरेषा या व्यक्तीची तेवढी चांगली आहे का आणि आयुष्यभर चांगली आहे का. म्हणजे असं नाही की आज चांगली आहे आणि पुढच्या 10 वर्षानंतर खराब आहे. तर जे खराब असेल ते मी त्याला सांगतो पण की त्या ह्याच्यात खराब आहे. पण ह्या गोष्टी आपण तशा हातावरनं बघतो. राजयोग ही कन्सेप्ट माझ्या मते नाही आहे, याच्यात नाहीच. सगळं काही आलबेल आहे, सगळं काही मिळतंय, हाच राजयोग आहे. राजा तर उरलाच नाही कलियुगामध्ये, तर राजयोग कुठून येणार आहे. खूप छान. हातावरती काही चिन्ह असतात सर, म्हणजे इथे दिसतात तर काही गोल, मग त्याला शंख, चक्र, गदा असं काहीतरी म्हटलं जातं वेगवेगळं असं. तर त्या चिन्हांचा काय अर्थ असतो सर? आता पहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हातावरची जी चिन्ह बघायची, तर तुम्ही जी सांगितली ती फिंगर टिप्सवरची चिन्ह. बरोबर. तर त्याच्या कॉम्बिनेशन म्हणजे शंख झाला, शुक्ती झाला, त्याच्यानंतर चक्र झालं, त्या कॉम्बिनेशन म्हणजे 4 आहेत, 3 आहेत, 2 आहेत, एकूण किती आहेत. बरोबर. दोन्ही हाताची मिळून त्याच्यावरनं गोष्टी ठरतात. ह्या कळणं खूप अवघड आहेत. मी तुम्हाला काही सोपी चिन्ह सांगतो जी तुमच्या व्ह्युअर्सला समोरासमोर लगेच बघता येतील. गुरुचं जे बोट आहे हे पहिलं बोट, त्याच्या खाली इथे जर चौकोन असेल तर अशी व्यक्ती 100% कन्सल्टंट खूप चांगला बनू शकतो. तो सल्ले खूप चांगला देऊ शकतो. चौकोन म्हणजे या रेषांचा चौकोन बनला पाहिजे. इथे चौकोनाचं प्रॉपर चिन्ह तयार होतं. आता हे बघा, तुम्ही जर माझ्या हातावरती बघितलं तर इथे चौकोन आहे. हां, बरोबर. सो चौकोन जर असेल तर अशी व्यक्ती खूप छान कन्सल्टंट असते. अशा कन्सल्टंट म्हणून आपण टीचर असेल, एखादा ऑकल्ट सायन्समधला असेल किंवा एखादा सायकोलॉजीमधला असेल, कुठलाही कन्सल्टंट किंवा तुमच्यासारखा डॉक्टर असेल, कुठल्याही याच्यातला कन्सल्टंट, त्याच्या हातावरती चौकोन असतो गुरुच्या खाली, उजव्या किंवा डाव्या हातावरती. तसा जर चौकोन असेल तर त्या व्यक्तीने कन्सल्टन्सी स्वतःची चालू करायला हरकत नाही. हा, अर्थात त्याला जोड भाग्यरेषेची आहे का ते बघायचंच. हा म्हणू शकतो का आपण ह्याला? येस, मोठा आहे उलट चांगला. सो अशा यांना खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येतात कन्सल्टन्सीसाठी. करायचं की नाही ते भाग्यरेषेवरती आहे. पण महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हातात ते पहिलं साईन असलं पाहिजे. दुसरं साईन सर, आता ही जी आयुष्यरेषा आहे त्याला जर आतमध्ये इथे चौकोन असेल, ज्या चौकोनाचा एकच भाग या आयुष्यरेषेला टच झालाय, तर अशा व्यक्तीला तुरुंगवास होऊ शकतो.
म्हणजे मगाशी मी जे उदाहरण दिलं तुम्हाला की त्या व्यक्तीच्या त्या वर्षी मी त्याला विचारलं की काही लिगल गोष्टी झाल्या होत्या का. त्यांनी सांगितलं मी 7 वर्ष तुरुंगात होतो. तर त्याच्या हातावरती इथे चौकोन होता. बर. तिसरी गोष्ट, हातावरती जर आडवी म्हणजे ह्या आयुष्य रेषेला पॅरलल एक लाईन आहे आणि त्याला शिड्यासारख्या रेषा आहेत, अशा व्यक्तीला लिगल गोष्टींना सामोरं जावं लागतं. ओके. आणि मग मी काय चेक करतो, त्याच्या हातात विवाह रेषेमध्ये काही अडचण आहे का, लिगल गोष्टी आहेत का, आणि काही भाग्यरेषेला काही नुकसान आहे का. मग अशा वेळेस काय कळतं हे विवाह रेषेमुळे डिवोर्स. सो ह्या गोष्टी अशा ह्या कॉम्बिनेशनने बघितल्या जातात. ओके. आता चौथं साईन आहे सर तुमचं चंद्र. सर सर्वात जास्त सध्या त्रास जे आहेत, हा जो काय पर्वत, हा जो भाग आहे त्याला चंद्र म्हणतात. सर्वात जास्त सध्याच्या ज्या काही त्रास आहेत ते म्हणजे एन्झायटी आणि डिप्रेशन. तुमच्या जर चंद्रावरती क्रॉस असतील, फुल्या खूप जास्त असतील, तर तुम्हाला विचित्र स्वप्न आणि भास हे होतातच होतात. ओके. अशा व्यक्तींना एन्झायटी, डिप्रेशन हे त्रास खूप जास्त असतात. झोप लागत नाही, झोपेचे प्रॉब्लेम होतात. तिसरं सर सर्वात महत्त्वाचं, हे बऱ्याचदा तुम्ही अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं मी तिथं कधीतरी येऊन गेलोय, किंवा घटना घडायच्या आधी बऱ्याचदा जाणवतात इंट्युशन पॉवर. मग त्या इंट्युशन पॉवर कुठे कळतात, तर ही जी हृदयरेषा आहे ती हृदयरेषा आणि मस्तक रेषेच्या मधला जो पार्ट आहे त्याला म्हणतात मंगळ पठार. याच्यावरती जेवढ्या जास्त फुल्या तेवढ्या जास्त तुम्हाला इंट्युशन पॉवर खूप जास्त असते. तुम्हाला पण आहे वाटतं? मला आहेत. ज्या ज्या लोकांच्या हातावरती ह्या मधल्या पट्ट्यात क्रॉस आहेत त्या त्या लोकांनी आठवावं. बऱ्याचदा ते म्हणले असतील मला वाटलंच होतं असं होईल, आणि ते घडतं. तेव्हा सर हा जो क्रॉस आहे हा खूप खूप लोकांना असतो, आणि लोक म्हणतात मिस्टिरियस क्रॉस 3%च लोकांना असतात, चार्टिंग नाही, ते खूप लोकांना असतं. आणि तुम्ही त्याची पण ते इंटेन्सिटी असेल ना काही. इंटेन्सिटी म्हणजे जेवढे जास्त क्रॉस तेवढे जास्त इंटेन्सिटी. बरं. जेवढे कमी तेवढे त्याला फक्त वाटणार काहीतरी होतंय. सो असे हे सगळे चिन्ह आहेत. आता चिन्हांनंतर येतं सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीळ. तीळ हे हातावरती कुठेही असले तरी वाईटच, आलेच नाही पाहिजे. नाही, हातावरती तीळ नसले पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तीळ येतात आणि जातात. बरेचदा लोक म्हणतात माझ्या हातावरती तीळ नसतो. आता याच्यासाठी मी खूप एक चांगलं सांगतो की आपल्या पूर्वजांनी आपल्याला कायम सांगितलेलं की सकाळी उठल्या उठल्या हात बघायचं आणि करागरे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तुस गोविंद प्रभाते करदर्शन हे म्हणायचं. काय कारण असेल त्याच्या मागचं? तीळ आले का नाही बघा, हातात काय बदल झालेत ते बघा. बरं. हां, हातात बघायचं आहे, काय बघायचं आहे, रोज तर तेच हातात काय बघायचं आहे, काय बदल होत आहेत. बरं. कारण त्या बदलांनी तुमचं आयुष्य घडणार आहे आणि बिघडणार आहे. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर मी हात बघितला, ठीक आहे, आज काही वेगळं दिसत नाही, ओके. पण ज्या दिवशी तुम्हाला तीळ दिसेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या या गुरुच्या बोटावरती तीळ दिसला तुम्हाला डोक्याच्या संदर्भात काहीतरी त्रास होणार आहेत. मायग्रेन असेल, डोकेदुखी असेल, डोक्याला दुखापत असेल, ब्रेन हॅमरेज असेल, काय असेल ते नंतर आयुष्य रेषेवरनं सांगता येतं. पण कशाशी रिलेटेड आहे हे तुमचं बोट तीळ सांगतो. मग माझं म्हणणं असतं तुम्ही रोज जर आधीच बघितलं, अगदी फेंट असताना तीळ जर बघितला तर आपल्याला कळतं कुठल्या ऑर्गनशी रिलेटेड आहे, त्याचं तुम्ही चेकिंग चालू करा. तुम्हाला खूप लवकर कळेल की काय होतंय, कशाबद्दल होतंय, आणि तुम्ही ट्रीटमेंट लवकर चालू केलं तर ते त्रास कमी होतील. दुसरं पोट. आता जसं मी मगाशी सांगितलं त्याला इथं तीळ यायला लागला होता, त्याला किडनीचे त्रास चालू झाले होते. मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आलं होतं, त्यांना त्यांच्या मुलाला ना शनीच्या बोटावरती तीळ होता आणि शनीचं बोट वाकडं पण होतं. त्याला जन्मता एक किडनीच नव्हती, पण हे त्यांना खूप उशिरा कळलं. जवळपास वयाच्या 10-11व्या वर्षी काहीतरी त्याच्या पोटात दुखायला लागल्यावर कळलं. तेव्हा कळलं की याला एक किडनीच नाही आहे. पण मी त्यांना विचारलं की हात म्हणजे पोटात काही पोटाचे काही त्रास आहेत का, त्यांनी सांगितलं किडनीच नाही आहे. सो हे जेव्हा जन्मता तीळ आहे तेव्हा जन्मता काहीतरी त्रास असू शकतो. ओके. तिसरं रवीचं बोट. रवी म्हणजे काय तर हृदय आणि डोळा. इथं तीळ आला तर तुम्हाला डोळ्याच्या संदर्भात काहीतरी त्रास होणार आहेत, नाही तर हृदयाच्या संदर्भात. हृदयाच्या संदर्भात होणार आहेत का ते तुमची हृदयरेषा सांगणार आहे. चौथं आहे बुध. बुधावरती जर तीळ आला तर अशा व्यक्तीला घशाच्या रिलेटेड त्रास होतात. म्हणजे त्या व्यक्तीचं बोलणं अचानक बिघडू शकतं किंवा त्याला थायरॉइड होऊ शकतात. हे त्रास त्याला बुधावरती होतात.
शुक्रावरती तीळ असेल तर अशा व्यक्तीला प्रजनन क्षमतेमध्ये तर प्रॉब्लेम येतात. आत्ताच एक मागच्या आठवड्यामध्ये एक क्लायंट आला होता, त्याला इथं तीळ होता. तो आला होता वेगळ्याच प्रश्नांसाठी, त्याचा आणि ह्या प्रश्नाचं काही नाही, पण मला फक्त दिसलं. तो म्हणला माझ्या हातात अजून काय काय दिसतंय. म्हणलं मला असं दिसतंय थोडंसं तुमचं फिजिकल रिलेशनची जी काही हे आहे ती तुमची ताकद थोडीशी कमी दिसते, कारण शुक्रावरती तीळ होता. तो आणि सर माझी ट्रीटमेंट चालू आहे त्याची. बरं. सो या गोष्टी करतात. चंद्रावरती तीळ आला की विचित्र भास आणि स्वप्न हे होतात. आणि मंगळावरती तीळ आला तर खूप जास्त राग, खूप जास्त विक्षिप्तपणा हा वाढू शकतो. ओके. सो असं सगळी ही चिन्ह तीळ हे आहेत. खूप छान सर, खूप छान. सुंदर असा पॉडकास्ट झालेला आहे. मला असं वाटतं की आपला 1-1.25 तास कधी निघून गेला कळलंसुद्धा नाही. खूप सुंदर सर. परंतु आता होतं काय माहिती आहे का, मी जसं इंट्रोमध्ये पण सांगितलं की आपला जो हात आहे तो जन्माला आल्याबरोबर ज्या काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ज्याच्या 5 रेषा आहेत त्या तर कधी बदलत नाहीत, प्रमुख रेषा आहेत. म्हणजे तुमचं भाग्य लिहिलेलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग जर समजा एखादी गोष्ट माझ्या कमतरता आहे, काही गोष्टींची कमतरता आहे, तर त्याचे काही उपाय नाहीतच मग? सर उपाय नाहीत असं नाही, पण उपाय हे फक्त सपोर्ट आहेत. उपायाने गोष्टी बदलत नाहीत, त्याचे त्रास कमी होतात फक्त, आणि ते झेलण्याची ताकद मिळते. येस. तर आता बेसिकली माझा अजून एक सर माझा नियम आहे माझ्यासाठी, स्वतःसाठी. डॉक्टर असो वा ज्योतिष असो, कोणाकडेच कोणी आनंदी होऊन येत नाही. काहीतरी त्रास आहेत म्हणूनच आपल्याकडे लोक येतात. मग माझा एक नियम आहे की मी अजून त्यांना त्रासात टाकणार नाही, खर्चात टाकणार नाही. तर माझे नियम, माझे उपाय जे असतात ते जास्तीत जास्त 1,500 ते 2,000च्या आतमध्येच असावेत. 850 ते 2,000 तेवढेच देतो मी कधीच. माझ्याकडे आजपर्यंत जेवढे क्लायंट आलेत कोणालाच 2,000पेक्षा जास्तचे उपाय दिलेले नाही आहेत. मी तो माझ्यासाठी नियम टाकून ठेवलेला आहे. आता माझे उपाय काय असतात, अगदी साधे सोपे उपाय सांगतो तुम्हाला. समजा गुरुचं बोट वाकडं आहे, मी त्या व्यक्तीला सांगतो तुम्ही दर गुरुवारी दत्त महाराज, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जा, तिथं पिवळं फुल, हरभरा डाळ आणि गुळ एवढं वाहा. त्याचं जर शनीचं बोट खराब असेल तर त्याला मी काय उपाय सांगतो, रोज सकाळी सूर्योदयानंतर पहिल्या तासात 6:30 ते 7:30च्या मध्ये 20 मिनिटं चाला. चालताना फक्त 2 नियम आहेत, कानात हेडफोन घालायचे नाहीत आणि राऊंड मारायचे नाहीत. आता हे का, तर आपल्या पायामध्ये शनी महाराज असतात. आपण जेवढं जास्त सकाळी चालू तेवढा शनी ॲक्टिवेट होतो. शनी महत्वाचं काय करतो तर आपल्याला बांधून ठेवतो. तुम्ही जर एकाच ठिकाणी फिरलात तर तुमचे विचार अजून त्याच ठिकाणी फक्त फिरत राहतात. त्याला मोकळं करण्यासाठी तुम्ही सरळ रेषेत चाला, राऊंड मारू नका. सो हा शनीचा उपाय. रवीचा उपाय काय, तर तुम्ही रवीला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना श्लोक म्हणा, आदित्यस्य नमस्कार निये कुर्वन्ति दिने दिने आयु प्रज्ञा बलम वीर्यम. मला रवीकडनं काय पाहिजे, आयु प्रज्ञा बलम वीर्यम तेजस तेशांचे जायते. सो हे मला पाहिजे, हे मागून घ्या तुम्ही त्याच्याकडनं. आणि दुसरा एक असतो, तुम्ही 12 सूर्यनमस्कार घाला. बुधाचा जेव्हा येतो तेव्हा मी सांगतो की दर बुधवारी हिरवा चारा तुम्ही गाईला द्या. सो माझे उपाय सर मी असे ठेवलेले आहेत. अगदीच समजा एखादा म्हणला की मी परदेशातच आहे, तर त्याला मग तुम्हाला गुरुबद्दल पण ब्रेसलेट द्यावं लागतं आणि बुधासाठी पण द्यावं लागतं. बरेच जण म्हणतात सर आमच्या इथं गाय नाही आहे, मग मी त्यांना जेडचं एक ब्रेसलेट देतो. जेड म्हणजे बुध म्हणजे वाचा आणि व्यापार. सो ब्रेसलेट मी देतो का, हो देतो, पण 1 किंवा जास्तीत जास्त 2. 2पेक्षा जास्त आजपर्यंत मी कोणाला ब्रेसलेट दिली नाही. आणि मी प्रिफर करतो 1च घालावं, पण तुम्हाला अगदीच पाहिजे असतील, तुम्हाला शक्य नाही आहे हे उपाय करणं, तर 2 घाला. नाहीतर माझं म्हणणं असतं पहिले तुम्ही जे सांगितले ते उपाय करा. आता जेव्हा मानसिक त्रास खूप जास्त होतो, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, कॉन्फिडन्स खूप लो होतो, अशा वेळेला मी सांगतो की तुम्ही सुदर्शन क्रिया करा, आर्ट ऑफ लिव्हिंगची. खूप जास्त फरक पडतो त्यांनी. सो माझे उपाय शक्यतो असे आहेत की ज्यांनी खर्च नसावेत आणि ते करता येण्याजोगे असावेत, इफेक्टिव्ह. कारण बऱ्याचदा कसं होतं, आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. पाचू समजा त्या व्यक्तीला सांगितलंय, पाचूची किंमत आहे सर 3 ते 4 कॅरेट जर पाचू घ्यायला गेलं तर 10-12 हजाराच्या खाली कुठं मिळत नाही. प्लस तुम्ही त्याला सोन्याची अंगठी करायची म्हणजे 1,00,000 रुपये गेलेच. म्हणजे तो तुमच्याकडे आलेला आहे की त्याला नोकरीमध्ये किंवा आर्थिक याच्यात त्रास आहे आणि मी त्याला पाचू देतोय आणि त्याला म्हणतो अंगठी करून घाल, म्हणजे मी त्याला लुटतोय किंवा मी त्याला. हे बघा माझं म्हणणं आहे, फायदा आहे का पाचूचा? 100% फायदा आहे. मी स्वतः घालतो. ज्यांची परिस्थिती येतोय त्यांना तुम्ही सांगा ना, पण जे आधीच त्रासात आलेले आहेत त्यांना तुम्ही पाचू नका सांगू. बरोबर. त्याला तुम्ही काहीतरी अल्टरनेटिव्ह द्या. तो मला काहीतरी जॉब पाहिजे म्हणून आलाय, ताकी पैसे येतील त्याच्याकडे ना, आपण त्याला अजून पैसे घालवण्यासाठी उपाय देतो. त्यामुळे मी 2,000च्या पलीकडे देत नाही. मी कुठलंही रत्न सजेस्ट करत नाही, मी रत्न देत नाही.
कारण रत्नात सर्वात जास्त फसवणूक होते आणि खूप किमती जास्तीच्या आहेत. बरोबर. त्यामुळे मी तो माझ्यासाठी नियम ठेवला, मी हे सांगणार नाही. सोनं एवढं महागले, तो कॉल त्याचा जास्त आहे, पण मी नाही सांगत. अगदी अगदी अगदी. खूप छान, खूप छान सर. खूपच सुंदर पॉडकास्ट झालेला आहे. म्हणजे एकदम एवढ्या कमी वेळेमध्ये इतकं सारं नॉलेज दिलं ना तुम्ही, की मलासुद्धा खूप जास्त असं इन्स्पायरिंग आणि एक्सायटिंग वाटला आजचा पॉडकास्ट. खूप सुंदर होता. तुमचा कसा अनुभव होता सर? सर्वात महत्त्वाचं काय वाटलं ना सर, की तुम्ही खूप जास्त वेगळे विचार घेतले. आत्तापर्यंत मी जेवढे पॉडकास्ट केलेत ना, त्याच्यात ठराविकच प्रश्न, हातावरनं काय दिसतं, ह्या रेषा म्हणजे काय, हे चिन्ह म्हणजे काय, एवढंच फक्त विचारलं जातं. पण आज हे चर्चा झाली, म्हणजे प्रश्न उत्तर न होता हे चर्चा झाली. हे खूप छान झालं. म्हणजे काही तुमच्या बोलण्यातनं मला काही गोष्टी सुचल्या, त्या बोलाव्याशा वाटल्या, त्या बोललो. जर ठराविक प्रश्न असतात तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं फक्त दिली जातात. नाही, आम्ही तर हे असंच ठरवतो की मी काही प्रश्न काढणार नाही, तुम्ही काय काढू नका. तुम्ही तुमच्या फील्डमधले मास्टर आहात आणि मी एक प्रेक्षक आणि प्लस पॉडकास्टर म्हणून बसतो. सो प्रेक्षकाच्या मनात जे जे प्रश्न येतील त्याची उत्तरं देतात, त्याच्यातून लोकांना व्हॅल्यू मिळेल. आणि आता तुम्ही खूप छान केलं की तुम्ही प्रश्न देत नाही. त्याच्यामुळे काय होतं ना सर, मी जर इतके वर्ष काम केलेलं आहे या क्षेत्रात, तर मला प्रश्नाची उत्तरं त्या वेळेला देता आली पाहिजेत. अगदी. आणि जर देता येत नसतील तर मग माझा फायदा नाही. अगदी अगदी अगदी. आणि ते प्रेक्षकांच्याही लक्षात येऊन जातं. खूप सुंदर पॉडकास्ट झाला सर. खूप खूप थँक्यू. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा या पॉडकास्टमधून खूप जास्त व्हॅल्यू मिळाली असेल. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्हीच सांगा, कमेंट करा. जे चांगलं जे वाईट सगळं काही कमेंट करा. बरं, आता हा सरांचा पहिला पॉडकास्ट होता आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो हा पहिला नसेल. अजून अनेक पॉडकास्ट आपल्याला मंचावरती सरांचे होतील. सो त्या पॉडकास्टसाठी जर तुमच्या मनात काही प्रश्न आले जास्तीत जास्त, तर आपण पुन्हा विनंती करूयात सरांना मंचावरती येण्यासाठी. ते पुन्हा येतील आणि मला खात्री आहे पुन्हा आपण छान छान पॉडकास्ट त्यांच्यासोबत करूयात. तोपर्यंत पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा. जे नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते इतरांपर्यंतसुद्धा पोहोचावं. असं काहीतरी शेअर केल्यामुळे घडतं, ते पुण्याचं काम आहे. कमेंट करायला सांगितलेलंच आहे. सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही खूप लोक पॉडकास्ट बघतात परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जातात. जर तुम्ही सबस्क्राईब केले तर आम्हाला असे अनेक नवनवीन पॉडकास्ट करण्यासाठी हिंमत मिळते, ताकद मिळते. सो ते सगळं करत जा. आणि राहिला विषय व्हॅल्यूचा, आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला जी व्हॅल्यू मिळाली असेल त्याचा वापर आयुष्यात करा. आणि जर सरांकडून तुम्हाला काही कन्सल्टेशन पाहिजे असेल, सरांशी बोलायचं असेल, सरांना भेटायचं असेल, तर त्यांच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो नेहमीप्रमाणे. तिथून तुम्ही सरांपर्यंत रीच आउट करू शकता. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत सगळेजण आनंदी राहा, खुश राहा, हेल्दी राहा आणि असेच मजा करत राहा सगळेजण. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.